गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। त्या वांझ म्हैशीला दुग्ध प्राप्ती झाली वांझ म्हैशीपासून, हे गाणगापूरच्या तिथल्या अधिकाऱ्यानं किंवा राजानं, त्याचा राजाचा उल्लेख केलेला आहे, ऐकलं. कारण अशा वार्ता ह्या काही फार काळ लपून राहत नाहीत. आणि तो राजा धावत संगमावर गेला. आता ते राजाचं धावणं आहे, त्यामुळं त्याच्याबरोबर त्याचे अधिकारी, त्याचं सैन्य, त्याचा सगळा ताफा सगळा बरोबरच होता. आणि त्यानं जाऊन महाराजांना नमस्कार केला आणि विनंती केली की आपण साक्षात परमेश्वर इथं अवतरलेले आहात. तर संगम हे स्थान तसं निर्जन होतं, म्हणजे जसं पूर्वी नृसिंहवाडी तसंच तपश्चर्येसाठी त्यांनी निवडलेलं ते स्थान. तर आपण गाणगापुरात आता वास करावा अशी त्यांनी महाराजांना विनंती केली आहे. आणि आता लोकोद्धारासाठी आपण प्रकट होणं आवश्यक आहे हेही महाराजांनी जाणलं आहे. त्यामुळे त्यांनी ती विनंती त्याची मान्य केली. मग राजांनी सगळा समारंभ केलेला आहे, त्यांना नुसतं तसंच नेलेलं नाही आहे. त्यानं पालखी आणली आहे, पालखीतून वाजत गाजत सगळ्या सैन्यासह गाणगापुरामध्ये महाराजांना आणलं आहे. सुवासिनी त्यांचं औक्षण करतायत, लोक फुलं उधळत आहेत, नाना प्रकारचे वेगवेगळे वाद्यांचे गजर होत आहेत. आणि अशा प्रकारात गाणगापूरमध्ये महाराजांचं आगमन झालेलं आहे. गाणगापुरात आल्यानंतर आता सध्या जो मठ आहे तो पूर्वी ओसाड असा एक पडका वाडा होता. आणि तिथल्या जवळ असलेल्या अश्वत्थ वृक्षावर एक ब्रह्मसंबंध राहत होता. महाराजांची पालखी तिथे आली आणि या ब्रह्मसंबंधाला काय त्याचं पुरं सुकृत कुठलं तरी जागं झालं असेल. तो खाली उतरला तिथून अश्वत्थावरून आणि महाराजांच्या चरणी लागून त्यानं प्रार्थना केली की आता माझं यातून तारण करा. तुमच्या केवळ दर्शनानं कुठलीही पापं संपतात असं मी ऐकलेलं आहे. माझा आता आपलं साक्षात दर्शन झालेलं आहे, तर आता या योनीतून माझी आता सुटका करा. मी सुद्धा त्रासलो आहे. म्हणजे ब्रह्मराक्षस त्रास देतात असं आपण ऐकतो, पण ब्रह्मराक्षसाला किंवा ब्रह्मसंबंधाला स्वतःसुद्धा त्रास असतो, हेही लक्षात घ्या. आता आपल्या दर्शनानं माझी पापं तर सगळी नष्ट झाली आहेत, तर आता यातून माझा उद्धार करा म्हणून त्यांनी विनंती केली आहे. महाराजांना तो वाडा स्वतःच्या निवासासाठी त्यांनी पसंत केला आणि त्याला सांगितलं की तू, त्याच्या मस्तकावर त्यांनी हात ठेवला आणि तो तिथं मनुष्यरूप त्याला प्राप्त झालेलं आहे. त्यांनी त्यांच्या चरणावर मस्तक ठेवलं. श्रीगुरूंनी त्यांना सांगितलं की तू आता फक्त संगमावर जा, स्नान कर, म्हणजे तुला लगेचच मुक्ती मिळणार आहे. तुला आता पुनर्जन्मसुद्धा मिळणार नाही, हे सुद्धा आश्वासन त्याला महाराजांनी दिलेलं आहे. आणि त्यानुसार तो संगमावर गेला, त्यानं नमस्कार केला आणि त्याला मुक्ती मिळालेली आहे. महाराजांची कीर्ती वाढायला लागली आणि एक राजयोगी अशा स्वरूपात ते मिरवणुका, पालखीतून येणं, लोकांची दर्शनं, त्यांच्याकडून घेतलेला आदर सत्कार. या गाणगापूरजवळच कुमसी नावाचं एक गाव आहे. त्या गावामध्ये त्रिविक्रम भारती या नावाचा एक संन्यासी राहत होता. तो एक मोठा विद्वान पंडित आहे आणि 3 वेदांचा जाणता आहे. त्यानं हे सगळं ऐकलं की हे भले उत्सव होत आहेत, लोक सत्कार करतायत, महाराजांचं स्वागत करतायत, वेगवेगळ्या प्रकारचे सन्मान आणि सगळं उत्सवी वातावरण आहे. तो म्हणतो हे संन्यासाश्रमाला काही शोभतं का? संन्यासानं या सगळ्यापासून अलिप्त राहिलं पाहिजे, लोकाचारापासून तर कटाक्षानं अलिप्त राहायला पाहिजे. आणि त्यामुळं त्याच्या हातून गुरुनिंदा घडली आहे. म्हणजे तो म्हणायला लागला की हे योग्य नाही आहे. म्हणजे जर संन्यास आश्रम त्यांनी स्वीकारला असेल तर या गोष्टी त्यांनी टाळल्या पाहिजेत. आता कसं असतं की जे विश्वाचा प्रतिपाळ करणारे असे आहेत, त्यांना ह्या गोष्टींचा कुठल्याही प्रकारचा स्पर्शही होत नाही. तुम्ही उत्सव करा, समारंभ करा किंवा अज्ञातवासात ठेवा. महाराजांनी त्यांच्या मनातले भाव ओळखले
आणि महाराजांनी स्वतःचे शिष्य स्वतः निवडलेले आहेत, हे लक्षात घ्या. जशी सायनदेवावर त्यांनी वासर ब्रह्मेश्वरला जाऊन कृपा केली आहे, तशी आता कुमसीला जाऊन त्रिविक्रम भारतींच्यावर सुद्धा त्यांना कृपा करायची आहे. आणि म्हणून त्यांनी राजाला आज्ञा केली की आपल्याला आता कुमसीला जायचं आहे, तर मोठं म्हणजे आपल्या तुझ्या योग्यतेप्रमाणे मला तिथं जायला पाहिजे, तेव्हा सगळी तयारी कर. आता राजाला सांगितलेली तयारी, त्यामुळं महाराजांनी त्यानं पालखीत बसवलं. बरोबर हत्ती आहेत, घोडे आहेत, पायदळ आहे, हे सगळं राजवैभव घेऊन महाराज कुमसीला निघालेले आहेत. आणि त्या दिवशी नित्याप्रमाणे त्याची नृसिंहाची पूजा आहे, उपासना आहे. ही नृसिंहमूर्ती त्या त्रिविक्रम भारतीच्या मनात स्थिर होत नव्हती. त्याचं मन अस्थिर व्हायला लागलं. आता इतक्या वर्षाची साधना, तो संन्यासी आहे, 3 वेदांचा जाणता आहे, त्याला हे मन स्थिर करावं हे जमेना. त्या दिवशी त्याला हे कळे ना की आज काय होतं आहे आणि आपली इतक्या वर्षाची तपश्चर्या काय व्यर्थ व्हायला लागली आहे, या जाणीवेनं खरं तर तो व्याकुळ झाला. आणि हे बघत असताना समोर नदी तीरावरून त्याला महाराज येताना दिसले. आणि ते येणारे महाराज हे नृसिंह स्वरूपात आपल्याकडे येत आहेत हे त्याला जाणवलं. ती मूर्ती साक्षात पाहिली आणि त्याला खूप आनंद झाला की आपण ज्या मूर्तीची मनामध्ये म्हणजे ज्याची मानसपूजा करत होतो, ती मूर्ती आता समोर साक्षात येते. म्हटल्यानंतर ती सगळी पूजा त्यानं तिथंच ठेवली. तो धावत त्या नदी तीरावर गेला आणि तिथं त्यांना दर्शन केलं. आणि ते केल्यानंतर त्यांच्या बरोबर असलेले सगळे सैनिक, जे सगळे लोक होते, ते सगळे यतिरूप दंडधारी असे त्याला दिसायला लागले. म्हणजे विश्वरूप दर्शनाची जी 2च उदाहरणं आपल्या संस्कृतीत सांगितले, त्यातलं एक आहे श्रीकृष्ण भगवंतांनी दाखवलेलं विश्वरूप दर्शन अर्जुनाला, आणि दुसरं महाराजांनी दाखवलेलं हे विश्वरूप दर्शन. हे सगळे यती दंडधारी बघितल्यानंतर त्यानं महाराजांना अतिशय नम्रतेनं प्रणाम केला आणि अतिशय करुणेनं प्रार्थना केली की आपण तर प्रत्यक्ष जगद्गुरू आहात, परमात्मा स्वरूप आहात, तर माझ्यावर आता करुणा करा आणि आपलं निजरूप आहे ते मला दाखवा, कारण मी भांबावलो आहे आता हे सगळ्यांना बघून. आणि त्याच्या श्रद्धेनं, त्याच्या विश्वासानं, त्याच्या भक्तीनं महाराज संतोषले आणि त्यांनी आपली सगळी माया समाप्त केली. सगळ्यांना पूर्वीचं रूप प्राप्त झालं. महाराज त्याच्या समोर राहिले. परंतु पुन्हा एकदा दर्शन जेव्हा त्यानं घेतलं, त्यावेळेला महाराज त्यांना म्हणतात की अरे तू तर आम्हाला दांभिक म्हणून दूषण देत होतास, आम्ही खोटेपणा करतो, उत्सव करतो, संन्यास धर्माला शोभत नाही असं आचरण करतो असं म्हणत होतास, आज तू तर आम्हाला नमस्कार करतोयस, आणि काय दांभिकपणा नेमका आम्ही केला ते तर आम्हाला सांग. आणि हे जेव्हा सद्गुरूंचं वाक्य ऐकलं तेव्हा त्रिविक्रम भारती अत्यंत ओशाळला. आपण ज्यांची रोज पूजा करतो, अर्चना करतो, ध्यान करतो, त्या परमेश्वराला आपण दूषणं दिली हे त्याच्या लक्षात आलं. आणि पश्चात्ताप होऊन त्यानं तो महाराजांना प्रार्थना करतोय की या अज्ञानाच्या मायामोहात गुंतून मी आपल्याला दूषणं दिली, परंतु मी आपलं लेकरू आहे, तर मला माझ्या अपराध पोटात घालून मला क्षमा करा. आणि काय म्हणतो तो की भक्तवत्सल तुझी कीर्ती आम्हा लाविली प्रचिती, तू भक्तवत्सल आहेस अशी तुझी कीर्ती ऐकली होती, पण मी तर ते प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. वर्णावया नाही मिती अनंत महिमा जगद्गुरू, ते वर्णन करायला माझी मती अल्प आहे, ती सक्षम नाही, आणि आपला महिमा तर अनंत आहे. हे म्हणून माझ्या हातून जे घडलेले प्रमाद आहेत, जे अपराध आहेत, त्या सगळ्यांची आपण क्षमा करा. या अविद्यामायेतून मला बाहेर काढा आणि मला निजस्थानी पोहोचवा अशी तो विनंती करतोय. त्याची ही प्रार्थना ऐकली. सद्गुरू प्रसन्न झालेले आहेत आणि त्याला आशीर्वाद दिला की तुझ्या भक्तीने मी आता संतुष्ट झालो आहे, मात्र तू इथंच राहून आता तुझी नित्य अर्चना सुरू ठेव, त्यातूनच तुला सद्गती लाभणार आहे. तुला आता पुनर्जन्म नाही, ईश्वराशी आता एकरूप झालेलं आहेस म्हणून त्याला हे केलेलं आहे. या त्रिविक्रम भारतींना त्यांनी अभयवचन दिलं आणि गाणगापूरला ते परत आले. त्यानंतर विदुरा नगरीची एक कथा आलेली आहे याच त्रिविक्रम भारतींच्या संदर्भामध्ये. विदुरा नगरी म्हणजे आताचं बिदर, एक अतिशय महाक्रूर असा ब्राह्मणद्वेष्टा राजा राहत होता. तो होता ब्राह्मणद्वेष्टा, पण त्याचा छंद असा होता की तो विद्वान ब्राह्मणाला पाचारण करावं
त्यांच्याकडून वेद म्हणवून घ्यावेत आणि जो अधिक योग्यतेचा असेल किंवा जो कोणी वेद आपल्यासमोर म्हणेल, कारण यवनासमोर किंवा ज्यांचा अधिकार नाही अशांच्या समोर वेद म्हणणं हे पाप आहे किंवा दुराचरण आहे असं ब्राह्मण धर्माकरता. तर तो ब्राह्मणांना बोलवायचा आणि धनाच्या लोभानं अनेक ब्राह्मण त्याच्याकडे जातसुद्धा असत. तो त्यांच्याकडून वेद पठण करून घ्यायचा, त्यांच्यासोबत चर्चा करायचा आणि म्हणायचं तुम्ही यज्ञ करता त्यामध्ये पशुहत्या होते, मात्र आम्हालाच या हत्येबद्दल का दूषण देता, तुमचा धर्म असा आहे. अनेक प्रकारानं तो दूषण द्यायचा. पण काय होतं की एकतर राजा, दुसरा तो पैसे देतो, मान सन्मान देतो, त्याच्या विरुद्ध कोण बोलणार ना. त्यामुळं तो द्रव्य देतो हे ऐकून गावोगावीचे ब्राह्मण त्याच्याकडे यायला लागले आणि बरेच जण येऊन वेद पठण करून द्रव्य मिळवायला सुद्धा लागले. हा दुराचार आहे हे कळत असून सुद्धा अनेक जण त्या मोहात फसत होते. एकदा अत्यंत ज्ञानी असे 2 ब्राह्मण त्याच्या दरबारात आले आणि त्यांनी सांगितलं की राजा, आम्ही 3 वेद जाणतो, आजपर्यंत अनेकांना वेदचर्चेत आम्ही पराभूत केलेलं आहे आणि तुझ्या दरबारात अनेक उत्तम वेद पठण करणारे असे ब्राह्मण आहेत अशी कीर्ती आम्ही ऐकलेली आहे तुझ्या दरबाराची. तर तुझ्या दरबारात जर कोण आमच्या समोर वाद करणारे कोण असतील तर त्यांना तू पाचारण कर, आम्हाला तुझ्यासमोर हा वाद करायची इच्छा आहे. राजानं सगळ्या ब्राह्मणांना बोलवलं ज्यांना आजपर्यंत त्यानं पुरस्कृत केलेलं आहे, ज्यांना मोठे म्हणून वेगवेगळे उपहार दिलेले आहेत, त्या सगळ्यांना त्यांनी बोलवलं आणि त्यांना सांगितलं की हा आपल्या राज्याच्या मानसन्मानाचा प्रश्न आहे. तुम्ही आजपर्यंत मोठे आहात म्हणून मी तुम्हाला वेगवेगळे उपहार दिले, या ब्राह्मणांना जो हरवेल वादचर्चेत त्यांनासुद्धा मी अपार द्रव्य दक्षिणा देईन, पण यांच्यासमोर बसून तुम्ही वाद करा. ब्राह्मण हे आपसात चर्चा करायला लागले आणि त्यांनी ओळखलं की या दोघांच्या समोर आपला टिकाव लागण्यासारखा नाही आहे. त्यांनी राजाला सांगितलं की राजा, हे अतिशय विद्वान ब्राह्मण आहेत आणि आम्ही यांच्यासमोर वादात चर्चेला टिकू असं काही नाही, त्यामुळे आम्ही यांचं जे श्रेष्ठत्व आहे ते आम्ही मान्य करतो. मग हे जेव्हा सगळ्या ब्राह्मणांचं उत्तर ऐकलं तेव्हा राजानं त्या दोघांचाही सत्कार केला, द्रव्य दक्षिणा जे काय द्यायची होती ते दिली आणि मी जसा यवनांचा राजा आहे तसे हे ब्राह्मणांचे राजे आहेत असं म्हणून घोषित केलं राजदरबारात. त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढली आणि आपल्या नगरामध्येच त्यांनी वास करावा म्हणून त्यांची सगळी व्यवस्थाही त्यांना लावून दिली. पण काय असतं की एक वेळेस अज्ञानी माणसाचा दंभ जो असतो किंवा अहंकार असतो तो काही कमी प्रमाणात असतो. तो केव्हा तरी कबूल करायची शक्यता असते की आपलं अज्ञान आहे. पण जो ज्ञानी आहे, जो विद्वान आहे किंबहुना स्वतःला अतिशय विद्वान समजतो, त्याचा दंभ फार मोठा असतो. तो सहसा स्वतःचा कमीपणा मान्य करायला तयार होत नाही. आणि या ब्राह्मणांना आता हे इतकं सगळं सुखासीन चाललं आहे, व्यवस्थित चाललं आहे, राजा मान देतो, सगळे ब्राह्मण मान देतात, पण तरीसुद्धा त्यांना चैन पडेना. ते एके दिवशी राजाकडे परत गेलेत आणि ते म्हणतात की राजा, इतकं ज्ञान आम्ही मिळवलं पण कुणासमोर वादच होत नसेल तर आम्हाला यात रस वाटेना. काही विद्वानांच्या समोर जावं, त्यांच्याबरोबर वाद करावा, त्यांना पराजित करावं, त्यांच्याकडून मी हारलो असं हरिपत्र घ्यावं तर मग आम्हाला समाधान आहे. त्यामुळं आता आम्ही इथं न राहता तुझ्या राज्यामध्ये हिंडू आणि राज्यामध्ये जे तुझ्या वेगवेगळ्या गावी विद्वान ब्राह्मण असतील त्यांच्यासमोर आम्ही वादविवाद करू, त्याला हरवू, त्याच्याकडून हरल्याचं पत्र घेऊ आणि आम्ही पुढे जाऊ, अशी आमची इच्छा आहे. राजा म्हणून अतिशय उत्तम आहे. काय असतं की 2 ब्राह्मण एकमेकात भांडून जर समजा ते स्वतःचे हार मान्य करत असतील किंवा एकमेकात वाद करत असतील तेही उत्तमच होतं ना. त्यामुळे त्यांनी आज्ञा दिली, राजाने त्यांना परवानगी दिली आणि राजाची आज्ञा घेऊन ते वेगवेगळ्या गावात फिरायला लागले. आता ज्या गावात ब्राह्मण सापडेल त्याच्याकडे जावं, त्याच्याशी वाद करायचं आव्हान द्यावं, पण याच्या आव्हानानंच निम्मे अर्धे ब्राह्मण गर्भगळीत होऊन जायचे. कारण एकतर आक्रमक स्वभाव, राजाकडून एवढा सन्मान घेऊन आलेले हे दोघं जण, हे सगळं बघितल्यानंतर फार जणांचा काही उत्साह टिकायचा नाही. आणि असंच फिरत फिरत तो एकदा या कुमसी ग्रामात आला. त्यांना समजलं की त्रिविक्रम भारती हे त्रिवेदी आहेत, म्हणजे 3 वेद जाणतात आणि आपण त्यांच्या समवेत वाद करू
आणि त्यांच्याकडून हरिपत्र घेऊन म्हणून ते तिथं आलेले आहेत. आता त्यांनी त्रिविक्रम भारतींच्याकडे जाऊन त्यांना विचारलं की आम्ही असे असे आलेलो आहोत आणि एकतर आमच्यासमोर आमच्यासोबत वाद करा, त्यात तुम्ही स्वतः तर जिंका किंवा जे आम्ही जिंकलो म्हणून आम्हाला पत्र द्या. त्रिविक्रम भारतीनं त्यांना सांगितलं की आम्ही संन्यासी आहेत आणि 3च काय हो, मी एक वेदसुद्धा जाणत नाही. कोणी सांगितलं मला, असं काही खरं नाही आहे ते. आणि जर समजा मी जर वेद जाणत असतो तर तुमच्यासारखे राजभोग घेतले असते ना, मी असं जंगलात येऊन अरण्यात कशाला राहिलो असतो. पण ते ऐकायला तयार नव्हतं. तू ब्राह्मण आहेस एवढंही आम्हाला पुरे म्हणाले की तुझं हार मान्य केल्याचं पत्र फक्त आम्हाला दे. अतिशय आग्रह झाला आणि त्यानंतर त्रिविक्रम भारतीने ठरवलं की आता आपण यांना उत्तर देण्यात काय अर्थ नाही, आपण यांना सद्गुरूंच्याकडे नेऊ, महाराज जे काय सांगतील त्याप्रमाणे आपण करूयात. तो म्हणाला की माझे सद्गुरू इथून जवळच गाणगापूर या ग्रामात आहेत आणि तिथं आपण चला, मी त्यांची आज्ञा घेतो आणि त्यानंतर जर ते म्हणाले की पत्र द्या तर पत्र देतो, वाद करा म्हणून सांगितलं तर वाद करतो, पण माझ्या गुरूंनी तशी आज्ञा मला द्यावी, त्यानंतर मी करेन. आणि मग हे ब्राह्मण पालखीत बसून निघालेत आणि ह्या त्रिविक्रम भारती संन्यासी, खरं तर त्याचा मान या सगळ्यांच्यामध्ये मोठा, तो त्यांच्याबरोबर चालत गाणगापूरला निघाला. कसं असतं की आपल्या अशा अनावधानानं म्हणा किंवा अहंकारानं म्हणला, या घडलेल्या ज्या चुका असतात या आपल्या पतनाकरता कारणीभूत होत असतात. जेव्हा त्यांनी स्वतः पालखीत बसून त्रिविक्रम भारतीला स्वतःबरोबर चालवत गाणगापूरला नेलं, त्यावेळेलाच त्यांचं हे सगळं अधपतन झालेलं आहे. आणि मग हे सगळेजण गाणगापुरात पोहोचले. महाराजांना पाहिल्यानंतर त्रिविक्रम भारतींना पुनर्भेटीचा आनंद झालेला आहे. तो त्याने दर्शन घेतलं, महाराजांना नमन केलं आणि महाराजांनी विचारलं, त्रिविक्रम भारती का अचानक, जरी गाव जवळ आहे तरी काही प्रसंग परतच भेटी होतात ना एकमेकांच्या, रोजही कुणी जाऊन नित्यनियमानं दर्शन घेणार नाही आणि इतके दिवस नाही. मग त्यांनी येण्याचं प्रयोजन सांगितलं की हे 2 ब्राह्मण आले आहेत, वेदांचे जाणकार आहेत, वेदशास्त्र संपन्न आहेत, अनेक गावामध्ये त्यांनी फिरलेले आहेत, अनेक ब्राह्मणांच्या सोबत वादविवाद केलेला आहे आणि त्यामध्ये त्यांना पराभूत करून त्यांनी त्यांच्याकडून जयपत्र घेतलेलं आहे. तर मला ते वाद करा असं म्हणत आहेत, वेदांचा वाद आमच्यासमोर करावा किंवा आम्हाला जयपत्र द्यावं, असं काही करावं असं ते म्हणत आहेत. तर माझी या बाबतीत काहीही मती चाले ना, म्हणून मी आपल्या चरणाशी आलो आहे. आपण काय योग्य असेल तो निर्णय घ्या, कारण तुझे वाक्य असे बळी, जे तुम्ही सांगाल ते मला मान्य आहे. मग श्रीगुरूंनी त्या ब्राह्मणांनाही बोलवलं, त्यांनाही समजून सांगण्याचा प्रयत्न केला की आम्ही संन्यासी आहेत, आम्हाला हार झाली काय, जीत झाली काय, आमचा झेंडा कोणी फडकवला काय किंवा आमची कोणी नालस्ती केली काय, आम्हाला त्यानं काहीही फरक पडत नाही. या आश्रमात वादविवाद याला स्थान नसतं, त्यामुळे तुम्ही हा आग्रह धरू नका. तुम्ही विद्वान आहात तर आपल्या विद्वतेचा समाजाकरता काही उपयोग करा, 4 लोकांच्या मध्ये जा, त्यांच्याकरता काही उपयोग होत असेल तर तुमची विद्या उपयोगात आणा. आमच्यासमोर वाद करण्यात तुम्हाला कसलाही मोठेपणाही मिळणार नाही, तुम्हाला कमीपणा येण्याची सुद्धा शक्यता आहे. आम्ही तर संन्यासी आहेत, त्यामुळे आम्हाला हार कसली आली आहे, आम्ही कुठल्याही बाबतीत हारू शकत नाही खरं म्हणजे. पण त्या ब्राह्मणांचा हट्ट संपेना, ते पुन्हा पुन्हा म्हणतात की त्यांनी काय युक्तिवाद केला महाराजांच्या समोर की आम्ही जर तुमच्याकडून जयपत्र घेतलं नाही तर आमची हार झाली असं लोक आता समजतील आणि आम्हाला आता निरुपाय झाला आहे की तुमच्याकडून कुठलं तरी एक पत्र घ्यायला पाहिजे, एकतर जयपत्र घ्यावं किंवा आम्ही हारलो असं कबूल तरी करावं, काहीतरी झालं पाहिजे. आणि मग महाराज तर काय या विश्वाचे निर्माण करते आहेत, हे विश्व ज्यांच्या इशाऱ्यावर चालतं त्यांच्यासमोर वेदाची चर्चा करावी इतका मोठेपणा आजपर्यंत तर कोणात आला नाही. पण अहंकार इतका मोठा असतो ना की साक्षात परमेश्वर जरी समोर येऊन उभारला तरी आपण त्याचं परमेश्वरत्व मान्य करायला तयार होणार नाही, तितका अहंकार असतो. आणि त्यांचा अहंकार कमी होईना महाराजांनी सहजपणानं केवळ माहिती द्यावी या उद्देशानं या वेदांची सगळी माहिती त्यात अध्यायामध्ये दिलेली. त्यांनी सांगितलं की वेदांचं नेमकं स्वरूप काय आहे हे लक्षात घ्या.
त्यानंतर आपण वेदांच्या चर्चेकडे जाऊ. भारद्वाज मुनींनी तप केलं आणि ते ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं. त्याला विनंती काय केली की मला 4ही वेदांचा अभ्यास करायचा आहे, तेव्हा या वेदांचं ज्ञान मला होईल असा आशीर्वाद द्या. तेव्हा ब्रह्मदेवाने त्यानं सांगितलं की वेद हे अनंत आहेत, अपरिमित आहेत, अगणित आहेत, त्याचा मलासुद्धा सांगता येणार नाही इतका आहे, तर तू काय करणार. पण भारद्वाजींनी पुन्हा एकदा विनंती केल्यानंतर ते म्हणले तू एकदा त्याचं दर्शन घे, त्यानंतर ठरव. आणि ज्यावेळेला त्याने बघितलं की तेजाच्या अशा 4 महाप्रचंड राशी त्यांच्यासमोर वारल्या की ज्यांच्यासमोर आपण उभंही राहू शकत नाही एवढं तेज त्यात आहे, त्यावेळेला त्यांनी पुन्हा विनंती केली की जय मला जेवढं सोसेल तेवढं, मला जेवढं शक्य असेल तेवढं मला द्या. आणि मग त्यावेळेला त्यांनी 4 मुठी काढून त्यातल्या त्याला दिलेत. आज जे आपण वेद पाहतो ते म्हणजे हे परमेश्वराचं झोपेतलं घोरणंही म्हणतात बरं का. वेद म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान काय असेल विचार करा. झोपेत असलेलं घोरणं म्हणजे वेद आहेत. म्हणजे आपल्या कल्पनेची परिसीमा आहे, तिथंपर्यंत जाऊ शकत नाही आपण. आणि हे सगळं वर्णन त्यांनी सांगितलं आहे की वेद कसे आहेत काय आहेत. आणि या संबंधात वादाचा विषय करू नका. तुमचं ज्ञान आहे, कबूल आहे, तुम्ही ज्ञानी आहात, पण सद्गुणी व्हा. नुसतं ज्ञानी असून उपयोग नाही, थोडंसं सद्गुणी व्हा. पण तरीसुद्धा हे ब्राह्मण काय ऐकायला तयार नाही. ते म्हणतात की आमची इथं हार दिसते, आम्ही जर असं परत गेलो तर लोक आम्हाला दूषणं देतील, आमच्याकडे संशयाने पाहतील की हे तिथून हारून आलेत म्हणून. आणि त्यामुळं त्यांना चर्चा करायला सांगा. आणि मी काल उल्लेख केला की फार क्वचित प्रसंगी महाराजांनी कोप केलेला आहे, फार क्वचित प्रसंगी महाराजांना राग आलेला आहे. हा दुसरा प्रसंग आहे की महाराज अत्यंत क्रोधित झालेले आहेत. आणि क्रोधित होऊन त्यांनी काय केलं की त्यांनी काही शिक्षा केली नाही त्या वेद जाणणाऱ्या ब्राह्मणांना. त्यांनी काय केलं की त्यांनी सांगितलं की जा रस्त्यावरून जो चालतोय त्या माणसाला फक्त आत घेऊन या. आणि त्याला आल्यानंतर विचारलं की तू कोण आहेस काय. तो म्हणाला मी मातंग समाजातला आहे. खरं तर आपल्या समोरसुद्धा यायची माझी पात्रता नाही आहे, परंतु आज आपण मला बोलावून घेतलं हे माझं भाग्य आहे. आणि त्या अंत्यजाला त्यांनी एका शिष्याला सांगितलं की याच्यासमोर 7 रेषा ओढा. आणि 7 रेषा ओलांडून त्याला सांगितलं की तू एक रेषा ओलांडून आत ये. प्रत्येक रेषा ओलांडल्यानंतर सांगितलं की तुला आता तू कोणत्या जन्मात आहेस असं विचारलं आहे. आणि मग तो एक जन्म करत 7वी जेव्हा रेषा ओलांडून बाहेर आला त्यावेळेला तो म्हणाला की मी आता वेदशास्त्र संपन्न असा ब्राह्मण आहे. आणि मग ते म्हणतात अरे हे ब्राह्मण तुझ्याशी वाद करायला आलेले आहेत, तर तू त्यांच्यासमोर आता वाद कर. आणि हे सगळं जे पाहतायत त्या ब्राह्मणांना हे सगळं पाहिल्यानंतर त्यांच्या हृदयात धडकी भरली एकदम की आपण कुणाला आव्हान देत होतो, कुणाबरोबर वाद करत होतो किंवा कुणापाशी आपला अनाठाई आग्रह करत होतो हे त्यांच्या लक्षात आलं. आणि भयभीत होऊन त्यांनी आता थरथर कापत महाराजांचे चरण धरलेत. आणि ते म्हणतात की प्रभू आम्ही अज्ञानानं आपल्याला ओळखलं नाही, आमच्या अहंकारामुळं आपलं स्वरूप आमच्या लक्षात आलं नाही, आम्ही गुरुद्रोही आहोत, त्यामुळं या अपराधाची आम्हाला क्षमा करा आणि आमची ही प्रार्थना आपण मान्य करा म्हणून ते सद्गुरूंच्या चरणी लागलेले आहेत. श्रीगुरू म्हणाले की एक वेळ मी क्षमा करेन तुम्हाला, मी क्षमाशील आहे, तो भाग नाही आहे, परंतु एका संन्यासाचा तुम्ही अपमान केलेला आहे. या त्रिविक्रम भारतीसारख्या महामुनींना तुम्ही जाणून बुजून जाणीवपूर्वक त्रास दिलेला आहे, त्याची निंदा केली, त्याच्यासमोर वाद केलात, आपण स्वतः पालखीत बसून त्याला इथंपर्यंत चालत आणलं. आणि त्यामुळं हे तुमचे जे दोष आहेत ते क्षमा करण्यायोग्य नाहीत, तुम्ही तात्काळ ब्रह्मराक्षस व्हाल म्हणून त्याने त्यांना शाप दिला आहे. हा दुसरा कोप आहे महाराजांचा गुरुचरित्रातला. फार क्वचित ते मायाच्या ममतेनेच सगळ्यांना त्यांनी सांभाळलेलं आहे, पण फार क्वचित त्यांनी क्रोध केलेला आहे. आणि ज्या वेळेला त्यांना असा शाप मिळाला त्यावेळेला ते ब्राह्मण पुन्हा एकदा त्यांच्या चरणाला लागलेत आणि विनंती करतात की आम्ही अज्ञानी आहे, आम्ही अज्ञानी तर आहोतच, अहंकारी आहोतच, परंतु आपण तर कृपासिंधू आहेत, म्हणजे ठीक आहे आम्ही चुकलो हे सगळं ठीक आहे, पण शेवटी आपण तर माय आहात, म्हणजे माऊली आहात, तुम्ही तरी आम्हाला क्षमा केली पाहिजे, तुमच्याशिवाय आता आम्हाला क्षमा करणारं तर दुसरं कोण आहे. कसं आहे की साक्षात ईश्वर जरी कोपला तरी गुरु त्यांचं रक्षण करेल म्हणून वचन दिलेलं आहे महाराजांनी. परंतु जर गुरु कोपले, सद्गुरूंचा जर कोप झाला तर ईश्वरसुद्धा त्यांचं रक्षण करू शकणार नाही असंही त्यात सांगितलेलं आहे.
म्हणून हे एवढं ते ब्राह्मण निश्चित जाणत होते आणि त्यामुळं त्यांनी त्यांचे चरण धरलेत आणि ते म्हणतात की आमची चूक झाली खरी आहे, पण आम्हाला आपल्याकडूनच उशाप मिळाल्याशिवाय यातून सुटका होणार नाही, त्यामुळे आपणच यातून आम्हाला तारावं अशी विनंती केली. अर्थात त्यांच्या या विनंतीनं महाराजांनाही परत त्यांची दया आली आणि त्यांना सांगितलं की 12 वर्ष तरी तुम्हाला हा त्रास भोगावा लागेल, त्यातून सुटका नाही, म्हणजे पूर्णपणानं सुटका करा अशी जर तुमची इच्छा असेल तर तशी होणार नाही, पण 12 वर्ष तुम्हाला हा त्रास सहन करावा लागेल. 12 वर्षानंतर एक ब्राह्मण तुमच्या जवळ येईल आणि तो एक मंत्र म्हणेल, त्यानंतर तुम्ही या पापातून मुक्त होणार आहात. आता तुम्ही जाऊन गंगेत स्नान करा. आणि या त्यांच्या आज्ञेनंतर ते ब्राह्मण निघाले आणि गावाबाहेर येताच हृदयशूलानं त्यांचं निधन झालेलं आहे. अशा प्रकारच्या अहंकाराचं फळ त्या ब्राह्मणांना मिळाले. हा 27वा अध्याय आहे. आता महाराजांचा महिमाही खूप वाढलेला होता. गाणगापूर गावातच नव्हे तर माहूर क्षेत्रापर्यंत इतक्या दूरपर्यंत त्यांची कीर्ती जात होती. आणि माहूर या गावामध्ये गोपीनाथ नावाचा एक ब्राह्मण राहत होता. सगळं ऐश्वर आहे, धनसंपत्ती आहे, परंतु पुत्रसुख नाही, संतती नाही. हा एक मुख्य अडचण आहे. अनेक व्रतवैकल्य केली, तीर्थयात्रा केल्या, वेगवेगळ्या प्रकारच्या ज्योतिषांनी ब्राह्मणांनी जे काही उपाय सांगितले ते सगळे उपाय केले, पण संततीचं सुख काही लाभत नव्हतं त्यांना. आणि या संतती सुखासाठी काय असतं, जे मिळत नाही असं आपल्याला कळतं, त्यासाठी आपली फार ओढ असते, तीव्र इच्छा असते आपली की जे समोर मिळतं आहे त्यात फार स्वारस्य मग उरत नाही आपल्याला. आणि खरं तर अर्थात संतती होणं हे दाम्पत्य जीवनातलं एक सुख आहे आणि ते जर मिळालं नाही तर कुणालाही त्रास होईल हे निश्चित. तसं या संतती सुखासाठी त्या दोघांचा जीव अगदी आसूसला होता. कितीही उपाय करा त्यांना संतती होत नव्हती आणि झाली तर ती राहत नव्हती. आणि मग त्यांनी शेवटी निर्वाणीचा उपाय म्हणून दत्त महाराजांची उपासना करायला सुरुवात केली की जर दिली संतती तर आता दत्त महाराजच देतील, अन्यथा आपण दुसरे कुठलेही उपाय करायचे नाहीत असं म्हणून त्यांनी प्रार्थना केली. त्या प्रार्थनेला यश आलं आणि त्यांना पुत्रप्राप्ती झाली. आता दत्त महाराजांच्या कृपेनंच तो पुत्रलाभ झाला, त्यामुळे त्या मुलाचं नावही त्यांनी दत्तात्रेय असं ठेवलं. सगळे संस्कार त्याच्यावर अतिशय आनंदानं झाले, समारंभ झाले. मुलगा मोठा व्हायला लागला. 8 वर्ष झाल्यानंतर त्याचा व्रतबंध झाला आणि 12 वर्षाचा तो झाल्यानंतर एका कुलीन सुंदर मुलीबरोबर त्याचं लग्नही त्याने लावून दिलं. पूर्वीचा काळ आहे. आता ही एक वयाची 2 लहान मुलं, 12 वर्ष आणि काय 8-10 वर्षाची ती मुलगी असेल, ती लहान आहेत. ही लहान मुलं एकत्र खेळत असताना जे प्रेम किंवा आपुलकी निर्माण होते ती पुढं आयुष्यभर टिकते. किंबहुना आपल्याकडे जे बालविवाह होत त्याचा अर्थच तो होता की लहानपणापासून त्यांना एकमेकांचा सहवास लाभावा, एकमेकांचे विचार, एकमेकांच्या आवडीनिवडी या एकमेकांना कळाव्यात आणि त्यातून हे परस्पर जे संबंध जुळतील ते कायम टिकणारे असतात. आपणही आज बघा की आपल्या लहानपणी असणारे आपले जे सवंगडी असतील ते आजही आपले मित्र असतात, आपल्या परिचयातले असतात, पण आपल्या कॉलेजच्या जीवनातले किंवा जसे जसे आपण मोठे होऊ त्या वयातले आपले मित्र फारसे टिकत नाहीत आपले, कारण ते नातंच जुळत नाही त्या वयामध्ये. पण कालाय तस्मै महा, आता जे आहे ते आहे. तर या मुलाचा विवाह झाला, तो 16 वर्षाचा झाला आणि त्याला काही असाध्य अशी व्याधी उद्भवलेली आहे. आता तो धनवान आहे ब्राह्मण, त्यामुळे त्याला कशाचीच कमतरता नाही आहे. त्यानं त्यावेळेला विद्वान वैद्य बोलवले, प्रख्यात जाणकार असे सगळे बोलवलेले, त्यांचे उपचार सुरू झाले, वेगवेगळ्या प्रकारची औषधं त्याला द्यायला सुरुवात झाली आणि केवळ तेवढ्यावर न थांबता त्याने विद्वान ब्राह्मणांनासुद्धा बोलवलं आहे. त्यांच्याकडून जी काही व्रताचरणं करायची असतील, पूजा करायची असेल, मंत्र असेल, होम हवन असेल, अभिषेक असेल, हे सगळं सुरू झालं. आणि या सगळ्या उपायानंतरसुद्धा त्या मुलाला कुठल्याही प्रकारचा व्याधीतून उपशम दिसेना, काही फरक पडेना. त्याची व्याधी आहे त्याची वाढतच चालली आहे. देह अत्यंत क्षीण झाला आहे.
आता या पत्नीचं जे आहे, त्याच्या पत्नीचं जे आहे त्या मुलावर अतिशय प्रेम आहे, म्हणजे पतीवरतीच्या अतिशय प्रेम आहे. ती अहोरात्र त्याची सेवा करते. जे काही तिला माहिती असतील ती सगळी व्रत, सगळे उपवास ती करते. आणि देवाची करुणा भाकून ती आपल्या सौभाग्याचं रक्षण कर म्हणून ती विनंती करते. 3 वर्ष यात गेली. अशी परिस्थिती आली की त्या पुत्राच्या शरीराला आता दुर्गंधी यायला लागली आणि वैद्यसुद्धा जवळ जाईना. खरं तर डॉक्टरांना या गोष्टीचा फार काही प्रॉब्लेम नसतो, पण तेही आता जवळ जाईना. तेही लांबून बघूनच हां ठीक आहे ही औषधं द्या म्हणून सांगायचे. मात्र अशा वेळेला सुद्धा त्या पतिव्रतेनं तिचा धर्म सोडलेला नाही. ती जेवढी औषध पतीला, तर त्याला हे औषध घेऊन काय वेदना होत असतील त्याचा अनुभव घ्यावा म्हणून ती स्वतःही तेवढंच औषध घेते. जेवढे घास त्या पतीच्या मुखात जातील तेवढंच घास अन्न ती पण घेते आणि अशा प्रकाराने त्यांची सेवा करते. तिचे वडील, आई, भाऊ वगैरे सगळे आलेत आणि तिची समजून घातली की तू जात जाऊ नकोस त्याच्याजवळ, तुलाही हा रोग लागेल. तो तर आता आपल्या हातातून गेलेलाच आहे, पण तू तुझं स्वतःचं जीवन का व्यर्थ करतेस. पण ती त्यांना म्हणते की हा माझा प्राण आहे, जर हा गेला तर माझं देह राहून तरी काय उपयोग आहे आता. त्यामुळे जोपर्यंत हा आहे तोपर्यंत मी त्याच्याबरोबर माझं जे काय असेल ते होईल. त्यामुळं मी आता इथून येणार नाही. ते तिला त्यांच्याकडं घरी घेऊन जायला सुद्धा विचारतात, पण ती ऐकत नाही आहे. आता या कालावधीमध्ये तिनं सगळी उंची वस्त्र, काही आभूषणं, मिष्टान्न भोजन हे सगळं तिनं वर्ज केलेलं आहे. ती म्हणते जर माझ्या पतीला हे खाता येत नाही, हे वस्त्र परिधान करता येत नाही, हे आभूषणं त्याला घालता येत नाहीत, तर मी घालून काय उपयोग आहे. पतिव्रता धर्माचा कडेलोट आहे ह्या अध्यायामध्ये. आणि एक क्षणभरसुद्धा पतीला नजरेआड करायला ती तयार नाही आहे. काय अशा कथा फक्त गुरुचरित्रातच घडतात असं काही नाही आहे. इतिहासातली एक कथा आहे, तुम्हाला सांगतो. वाचस्पती मिश्र नावाचे एक विद्वान आहेत. इतिहासातली कथा आहे. त्यांचा ग्रंथ अजूनही आहे म्हणून इतिहास म्हणून. यांचा विद्याभ्यास पूर्ण झाला, ते घरी आले, पण एवढी विद्याभ्यासाची आवड आहे त्यांना की विद्याभ्यासम व्यसनम अथवा हरिपाद सेवनम व्यसनम. एकतर विद्याभ्यास करावा किंवा ईश्वराची सेवा करावी, एवढी 2च व्यसनं त्यांना. किती असावी. तर घरी आल्यानंतर त्यांनी ब्रह्मसूत्र शंकर भाष्यावर टीका लिहायला सुरुवात केली. तो ग्रंथ पूर्ण करायचा असं त्यांनी ठरवलं. मोठं आहे ब्रह्मसूत्र आणि अवघड पण आहे, फार क्वचित टीका लिहिल्या जातात त्याच्यावर. आता हे टीका लिहित असताना वयोमानानुसार त्यांचं विवाहही झाला, अर्थात लहानपणीच. ती मुलगी गावातलीच आहे, पण त्यांच्याच घरी, तिच्या घरी, स्वतःच्या घरी राहते. आणि इकडं आई त्यांना जे हवं नको काय ते बघते. तर हवं नको बघायची एक पद्धत कशी बघा, की त्यांच्या खोलीत जाऊन कुणी त्यांना त्यांच्या अध्ययनामध्ये किंवा लिखाणामध्ये व्यत्यय येऊ नये म्हणून कुणी जायचं नाही. मग त्या आईनं फक्त वेळेला ताट वाढून घ्यायचं, त्यांच्या खोलीत नेऊन ठेवायचं. त्यांचं वेळ असेल त्यावेळेला ते येतील, खातील आणि परत त्यांच्या कामाला लागतील. संध्याकाळ झाली तर दिवा लावायला एकदा फक्त जावं, दिवा लावावा आणि परत यावं. ही मुलगी त्यांच्या घरी येते, जाते, ते सगळं बघते की आपली सासू कसं करते, काय करते. आणि सासू मरण पावते. आता सासू मरण पावल्यानंतर पत्नीची जबाबदारी आली म्हणून तिचे आईवडील यांच्याकडे आणून सोडतात. आणि आईनं जी सेवा केली ती सगळी तिनं पाहिलेली आहे आणि काही झालंच नाही अशा आविर्भावात ते सगळं पुढं सुरू ठेवते. वेळेला जाऊन जेवण द्यावं, परत यावं, संध्याकाळी जाऊन दिवा लावावा, तेलवात बघावी, काही हवं नको तिथं बघावं, हे सगळं ती त्या आईसारखंच करते. यांना त्याची गंध वार्ताही नाही आहे. आणि एके दिवशी संध्याकाळी अचानक काही कारण झालं आणि तो दिवा शांत झाला त्या खोलीतला. आता अपरिहार्य आहे जाणं. तिनं हातात एक पणती घेतली आणि तेलाचं काय, तेल वात काय असेल ते घेऊन ती आत आली. दिवा लावला तिनं. त्याच दिव्याच्या हातात पणती असल्यामुळे तिच्या चेहऱ्यावर सुद्धा त्याचा उजेड पडला आहे. ती परत फिरली आणि वाचस्पती मिश्र तिच्याकडं बघून तिला विचारतात की तू कोण आहेस. जिचं आयुष्य सगळं त्या पतीच्या सेवेत गेलं, त्या पत्नीला
पतीकडून तू कोण आहेस असं विचारल्यानंतर काय वाटलं असेल विचार करा. तिने काही बोलली नाही, ती कोसळायच्या बेतात आली. आणि ती कोसळणार एवढ्यात वाचस्पती मिश्राने तिला आधार दिला, तिला धरलं, खांद्यावर हात ठेवला तिच्या. आणि मग त्यांच्या काही पूर्वस्मृती जाग्या झाल्या आणि ते म्हणाले की अगं तू माझी पत्नी भामिनी तर नाहीस ना. तिला काय उत्तर द्यावं हे समजेना. म्हणजे अर्थात किती विचित्र प्रसंग आहे बघा. पण एवढ्या निष्ठेनं तिने सेवा केली आहे त्या ह्याच्यात की आपल्या पतीच्या अध्ययनामध्ये खंड पडू नये म्हणून कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता तिनं ही सेवा केलेली. आणि मग ती तू भामती नाही तर नाहीस ना म्हणल्यानंतर ती शांत बसली आहे. आणि त्यावेळेला मग त्यांच्या मनात एक अपराध भाव जो निर्माण झाला, त्यावेळेला ते वाचस्पती मिश्र तिला म्हणतात की मी तुझा अक्षम्य असा अपराध केला आहे, की तुझ्याकडे मी इतकं दुर्लक्ष केलं की याबद्दल क्षमा मागावी या योग्यतेचं सुद्धा मी राहिलो नाही आता. पण काय करणार आता, जे झालं ते माझ्या हातून चुकीचं झालं, पण झालं. आता मी फक्त एक करू शकतो की हा जो ग्रंथ मी लिहितोय ही ब्रह्मसूत्रावरची शंकर भाषेवरची टीका आहे आणि ही टीका तुझ्या नावानं यापुढे प्रसिद्ध होईल. या ग्रंथाला मी भामती हे नाव देतोय. ती इतिहासात ती भामती अजरामर होऊन गेली बघा. तर अशा प्रकारची विलक्षण अशी सेवा ती पत्नी करते आहे. आणि शेवटी वैद्यांनी सुद्धा सांगितलं की आता आपले सगळे उपाय थकलेले आहेत, जर परमेश्वरानं काही केलं तर आता यांच्यात प्रकृतीत सुधारणा होईल. आता केवळ भगवंताच याचा त्राता आहे, दुसरं कुणी याला काही करू शकणार नाही. आणि हे ऐकल्यानंतर सगळ्यांना शोक व्हायला आवरे ना. कारण पुत्रवियोगाचं दुःख काय असतं हे ज्यांना एखादाच पुत्र आहे त्यांना अगदी तीव्रतेनं कळेल. आता या सगळ्यांना खूप कष्ट व्हायला लागले. ते त्या मुलाजवळ आले आणि मुलगाही त्यांना म्हणायला लागला की मी खरं तर वृथा जन्माला आलो की तुमची सेवा करायचं सोडून तुमच्याकडूनच मी सेवा करून घेतली. मी यापेक्षा जास्त काहीही करू शकलो नाही, पण तरीसुद्धा मला तुम्ही क्षमा करा सगळेजण. आणि पत्नीलाही तो म्हणतो की तू माझ्याजवळ राहिलीस तर तुझ्या आहेवपणाला बाध येईल आता, त्यामुळे तू आता तुझ्या घरी जा. तुला आनंद वाटत असेल तर तिकडे जा, इथं राहायचं असेल तर माझ्या आईवडीलसुद्धा तुला सांभाळतील, पण आता तू शोक करू नकोस. आणि ते म्हणल्यानंतर तिचा आवेग आवरे ना. ती म्हणते हे तुम्ही असं काही म्हणू नका. हे सगळे परमेश्वरालाही प्रार्थना करतायत की एकुलता एक पुत्र तू दिलास, त्या आईवडिलांनी नवसायासानी काही तीर्थ व्रताचरण करून मिळवलेला तू पुत्र आहे. ते दत्त महाराजांना प्रार्थना करतायत की तुमच्या आशीर्वादानं हा पुत्र आम्हाला मिळाला आणि अवेळी तुम्ही हे दिलेला आशीर्वाद परत घेत आहेत, अवेळी हे दिलेलं फळ तुम्ही आमच्याकडून काढून घेत आहेत. तर हे असं काय आम्हाला अशा प्रकारानं तुम्ही आम्हाला अंधारात लोटू नका. काय असतं की आपल्या प्रार्थना किती असल्या तरी शेवटी प्रारब्ध भोग हा भोगच आहे. त्यात कुणीतरी चर्चा होते, काही नातेवाईक सांगतात की गाणगापूर क्षेत्रामध्ये कुणीतरी यती संन्यासी आहेत मोठे आणि त्यांच्या दर्शनाला जर गेले तर कदाचित फरक पडू शकेल. त्यांनाही ते पटतं. मग ती पत्नी जी आहे, त्या मुलाची पत्नी जी आहे, तीसुद्धा त्यांना विनंती करते की जर त्यांचं नाव मी सुद्धा ऐकलेलं आहे आणि आता जर हे इथले सगळे उपाय जर थकले असतील तर मला एक परवानगी द्या की मी माझ्या पतीला घेऊन गाणगापुरात जाते, तिथं त्यांच्या चरणावर मी यांना घालते आणि मला विश्वास आहे की तिथून हे बरे होऊन परत येतील. सगळ्यांना हा उपाय सगळ्यांना ठीक वाटतो, आवडतो. ते म्हणतात की ठीक आहे, काय हरकत नाही, जर एवढं नावलौकिक असेल, एवढं ऐकलं असेल तर तू जरूर जा. मग सगळी तयारी होते. ती घरात देवाला नमस्कार करते, सासू सासऱ्याला नमस्कार करते आणि हे सगळेजणं गाणगापूरला यायला निघतात. ती पतीला घेऊन सोबत काही नोकर चाकर, कारण त्याला त्या डोलीत घालून न्यायचं असतं गाणगापूरपर्यंत. आता काय असतं की आधीच आजारी, त्यात प्रवासाचा त्रास, हे सगळं होऊन त्याचा रोग त्या प्रवासात जास्तच वाढतो. आणि गाणगापुरात ती आल्यानंतर ठेवून आता गुरु महाराज कुठं आहेत काय आहेत म्हणून ती चौकशी करावी हे बघते तर तिचा पती तिथं मृत झालेला असतो. त्याचं जीवन संपलं हे कळल्यानंतर तिला अतिशय शोक होतो की आपण आलो याला बरं करण्यासाठी म्हणून आणि
अचानक हे असं काय घडलं, विपरीत घडलं सगळं, की नाना प्रकारानं स्वतःला दूषण देते, डोकं खाली आपटून घेते, हातात सुरी घेऊन स्वतःचा वध करायला जाते. लोक तिला आवरतायत, काही स्त्रिया बरोबर असलेल्या आवरतायत. आणि त्या ह्याच्यामध्ये तिच्या पतिव्रत्याचा धाक केवढा आहे बघा, तिचा अधिकार केवढा आहे बघा. ती म्हणते की भगवंता, मी तुझ्या दारात आले म्हणजे एखाद्या वाघिणीनं, एखाद्या गायीनं वाघाला भिवून पळून जावं आणि ती कसायच्या तावडीत सापडावी, असं काहीतरी माझ्या बाबतीत घडलं. हे असं होण्यासाठी मी इथं आले होते का? पतीची व्याधी बरी व्हावी, त्याची या व्याधीतून सुटका व्हावी म्हणून मी तुझ्या चरणापर्यंत आले, तुझ्यावर विश्वास ठेवला. परंतु हा विश्वास तर वृथा झालाच झाला. आता याचा मृत्यू झाल्यानंतर, ही वार्ता ऐकल्यानंतर त्याच्या मातापित्याचं सुद्धा निधन होईल. ते सुद्धा या वार्तेनं देह सोडतील आणि त्यांच्या हत्येचं पातकसुद्धा माझ्यावर येईल. तेव्हा हे अशा प्रकारचं विपरीत तू का घडवलंस? आणि हा तिचा आकांत चालू असताना एक जटाधारी असे साधू तिथं आलेत आणि ते तिला समजावून सांगतायत की अगं, जे तुझ्या ललाटी लिहिलं होतं तेच तुला मिळालं, यापेक्षा वेगळं काय मिळालं आहे? ह्या कितीही आकांत तू केलास, कितीही शोक केलास, तरी तुझा पती यातून जिवंत होईल असं तुला वाटतंय का? आणि एक लक्षात ठेव की प्रारब्ध भोग हे जिथं भगवंताला चुकले नाहीत, परमेश्वरानं सुद्धा हे प्रारब्ध भोग स्वीकारले, त्यालाही ते भोगावे लागले, तर तुझा तिथं काय पाड आहे? म्हणजे आपल्यासारख्यांची काय कथा आहे? त्यालासुद्धा ते चुकवता आले नाहीत. आणि याही पुढची गोष्ट अशी की हा देह क्षणभंगुर आहे हे तूही जाणतेस, त्यामुळे हा केव्हा तरी जाणार होताच. आता याविषयी किती ममत्व ठेवावं? तू एक सांग की गेल्याही जन्मी, मागच्या जन्मीसुद्धा तू कोणाची तरी पत्नी असशील, कोणाची तरी माता असशील, त्यांच्याविषयीचा शोक तू आत्ता तुझ्या मनात तरी आहे का? तुला आठवण तरी आहे का त्याची? या सगळ्या मार्गाने ते तिला समजून सांगायचा प्रयत्न करतात. आणि मग ती त्यांनाच परत विनंती करते की हे आपण म्हणता ते सगळं ठीक आहे, मला मान्य आहे, पण प्रभू, या अशा आडगावात, म्हणजे जिथं माझं सोयरा कुणी नाही, सगळा कुणी नाही, अशा ठिकाणी मी आता काय करावं ते तरी मला आपण सांगा. आणि मग त्यावेळेला ते सगळं पतिव्रता धर्म तिला सद्गुरू समजावून सांगतात. हा सगळा ऐकल्यानंतर तिला दोन्ही पर्याय आहे की सहगमन करायचं ते कर, अन्यथा तुला सहगमन करायचं नसेल तरी काय प्रकारचं आचरण करायचं असेल तेही ते समजून सांगतात. आणि त्यावेळेला अत्यंत विचारी येते. ती म्हणते की माझं हे वय, तारुण्य, सौंदर्य हे लोकोपवादाला कुठंतरी आता कारणीभूत होईल, मी जर जिवंत राहायचं ठरवलं. आणि त्यामुळं हा श्रेयस्कर मार्ग जो आहे तो सहगमन करण्याचा, तो मी स्वीकार करते. आणि मग त्यावेळेला ते तिला सुचवतात की सहगमन करायचं कर, पण ज्यासाठी तू इथंपर्यंत आलीस, तुझं गाव सोडून पतीला घेऊन का असेना पण इथंपर्यंत आलीस, त्या गुरुदेवांचं एकदा जाऊन तू दर्शन तर घेऊन ये. आणि त्यावेळेला ते तिला रुद्राक्ष देतात हातात आणि ते म्हणतात की हे रुद्राक्ष प्रेताच्या कानात, कंठात वगैरे बांध. सहगमनाची सगळी तयारी होते. तर वाजत गाजत तिची मिरवणूक काढतात. ती सगळी आभूषणं, काही ओटी भरणं वगैरे सगळे, वाण, सुवासिनींना वाण द्यायची वगैरे, हे सगळं करते ती. आणि आता अंत्यसंस्कार सुरू करायचे एवढ्या तिच्या लक्षात येतं की आपल्याला त्या यतीनं सांगितलं आहे की तू त्यावेळेस सद्गुरूंचं दर्शन घेऊन ये. आणि मग ती ब्राह्मणांना विनंती करते की मला यतीनं सांगितलं आहे, मी इथंपर्यंत आले, तर आता अंतिम समय आहे, म्हणजे त्यांचा तर अंतकाळ होऊन गेला, पण माझासुद्धा आता अंतिम समय, किमान जाता जाता मला तेवढं तरी पुण्य पदरात बांधून घेऊ देत की मी सद्गुरूंना जाऊन दर्शन करून येते. ते सगळे तिला परवानगी देतात की जाऊन ये, पण ते सांगतात की लवकर ये, अस्तमान व्हायची वेळ आली, त्यानंतर आपल्याला हा अंत्यसंस्कार करता येणार नाही. ती संगमाकडे जायला निघते, सद्गुरू संगमावर आहेत. आणि जाताना ती म्हणते की खूप चांगली कृपा केलीस,
की माझ्या पतीला तू वाचवलंस. मी मोठ्या आशेनं तुझ्यापर्यंत आले होते, तुझी कृपा झाली, मी आता त्रिखंडात जाऊन सांगणार आहे. काय अपेक्षेने मी आले होते आणि काय माझ्या पत्रात पडलं. आणि हा विचार तिच्या मनात येते. ती संगमाजवळ पोहोचली. सद्गुरू बसलेले आहेत आणि तिथं त्यांना पाहिल्यानंतर तिने त्यांना साष्टांग नमस्कार केला. हा साष्टांग नमस्कार केल्यानंतर सद्गुरूंनी तिला जो आशीर्वाद दिला ते म्हणतात की अष्टपुत्र सौभाग्यवती भव. एक सहगमन करायला निघालेली ती पतिव्रता, तिला अष्टपुत्र सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिल्यानंतर शिष्याने त्यांना सांगितलं की ही सहगमन करायला निघालेली, हिचा पती मृत पावलेला आहे, त्याच्या अंत्यसंस्काराची तयारी तिथे चालू आहे आणि आपण तर अष्टपुत्र सौभाग्यवती भव असा वर देत आहे. तेव्हा सद्गुरू म्हणतात की आमचे बोल, मी जे बोललो ते बोललो आहे, ते तर वृथा असणार नाही आहे. हिचं सौभाग्य स्थिर आहे असं मला दिसतंय. त्यामुळं तुम्ही तसं काही मनात संशय आणू नका. ते प्रेत कुठे, त्याला इथे घेऊन या म्हणतात. आणि मग शिष्य ते प्रेत घेऊन येतात, त्याचे सगळं दोर वगैरे सोडून त्याला नुसतं त्यांच्यासमोर ठेवतात. रुद्राभिषेक झालेला असतो, त्या रुद्राभिषेकाचं तीर्थ त्याच्या अंगावर शिंपडतात. आणि हे शिंपडल्यानंतर जेव्हा सद्गुरू त्याच्याकडं आपल्या नजरेनं पाहतायत, करुण नजरेनं पाहतायत किंवा आशीर्वादयुक्त नजरेनं पाहतायत, त्यावेळेला त्या प्रेताचं संजीवन झालेलं आहे, तो जिवंत झालेला आहे तिचा पती. तो उठून बसतो आणि पत्नीला विचारतो की या सगळ्या वस्त्रविहीन अशा अवस्थेत तू का आणलीस मला. त्याला काहीच माहीत नाही काय झालं आहे काय नाही ते. आणि मग त्याची पत्नी त्याला सांगते की हे सगळा असा प्रकार झाला आहे, तुम्हाला आज पुनर्जन्म मिळाला आहे. आता सद्गुरूंच्या जवळसुद्धा की असणारे सगळे लोक भाविकच होते असं काही म्हणायचं नाही. तिथे शंकाग्रस्त लोक आहेतच. एक जण अगदी शास्त्रार्थी गुरुजींच्या जवळ, सद्गुरूंच्या जवळजवळ विनंती करतोय की महाराज की नशिबाचे भोग आणि नैसर्गिक मरण हे कोणाला हे करता येत नाही, टाळता येत नाही असं आपण म्हणता. आणि हा तर जिवंत झाला, नैसर्गिक मृत्यू होता ह्याचा, कोणी मारलं नाही, अपघात नाही, काही नाही. त्यामुळे म्हणतात की अरे ही अष्टपुत्र सौभाग्यवती आहे आणि म्हणून ह्याच्या पुढच्या आयुष्यातली 30 वर्ष घेऊन आम्ही ह्याला दिली आहे. ज्ञानेश्वरांनी हा असाच चमत्कार करून दाखवलेला आहे. टेंबे स्वामींचे धाकटे बंधू सीताराम महाराज ह्यांनी असाच चमत्कार करून दाखवला. आणि किती वर्षापूर्वी, ही गुरुचरित्रातली कथा आहे, 700 वर्षापूर्वीची. ह्यांनी 100 वर्षापूर्वी हे घडवून दाखवलेलं आहे सीताराम महाराजांनी. हिंगोलीला सीताराम महाराजांचा अधिकारसुद्धा खूप मोठा होता. म्हणजे महाराष्ट्रात गुरुचरित्राचा जो प्रसार झाला तो सीताराम महाराजांच्यामुळे झाला. त्यांचा जेव्हा हिंगोलीत मुक्काम होता तेव्हा तिथले जे नगरशेठ होते, हेमराज म्हणून त्यांचं नाव, त्यांची सीताराम महाराजांच्यावर खूप श्रद्धा होती. ते एकदा आजारी पडले आणि त्यांनी इच्छा व्यक्त केली की एकदा सीताराम महाराजांचं दर्शन व्हावं अशी इच्छा आहे. ते तर जाऊ शकत नव्हते हे त्यांनी जाणलं आणि सीताराम महाराजांच्या भेटीला आले. त्यांनी पाहिलं आणि म्हणले की तुझं आयुष्य तर संपलं आहे अरे, पण तुला जगायची इच्छा आहे का अजून. तुला जगायचं असेल तर माझं 16 वर्षाचं आयुष्य मी तुला देतो. आता माझं 16 वर्ष उरले ते आयुष्य मी तुला देतो. फाल्गुन शुद्ध अष्टमी शके 1840 ह्या दिवशी सीताराम महाराजांनी समाधी घेतली आणि तिथून बरोबर 16 वर्ष पुढं ते सेठ हेमराज जगले. आज इतिहास आहे आजचा. आपण या गोष्टी सगळ्या पुराणातल्या म्हणून अविश्वास दाखवतो. आपल्या मनात किंचित शंका कुठंतरी असते. आपण तितक्या सहजपणानं गुरुचरित्रातल्या कथासुद्धा स्वीकारत नाही, गुरुचरित्रातल्या सुद्धा. पण एक लक्षात घ्या की ज्या निष्ठेनं त्यांनी श्रद्धा ठेवली, ज्या निष्ठेनं त्यांनी सेवा केली, त्या निष्ठेलाच्या पात्रतेला जर आपण आलो
त्या निष्ठेच्या परीक्षेत जर आपण पास झालो तर हे आपल्याही बाबतीत घडू शकतो. आपणही याचा अनुभव घेऊ शकतो. पण तेवढी प्रखर निष्ठा हवी, तेवढं आपलंही सामर्थ्य आपण वाढवायला हवं. आपण आपल्याच पातळीला राहू आणि परमेश्वरानं खालच्या पातळीला येऊन आपलं संरक्षण करावं अशी अपेक्षा चुकीची. परमेश्वराला खाली ये म्हणणं हे चुकीचं. आपण आपला स्तर वाढवत राहावं. जेवढा वाढेल तेवढं फळ आपल्याला निश्चित मिळणार आहे. महाराजांना अन्नदानाची अतिशय आवड होती. समाराधना हा शब्द आहे अन्नदानाकरता. आपण आज अन्नदान म्हणतो, पण त्याला समाराधना असं म्हणतात. आता कुणीही जर भक्त येऊन द्रव्य अर्पण करायला लागला तर आजकाल जनरली काय असतं की पुण्य विकत मिळतं असं एक आपली समजूत असते. कुठे गेलं की आपण लगे खिशातून पैसे काढतो, घ्या आणि काय असेल तेवढं देऊन टाका पुण्य, असं होतं. तर महाराज हे द्रव्य कधी स्वीकारायचे नाही. अर्थात संन्याशांना द्रव्याचं काही हेच नाही. ते द्रव्य घेऊन कोणी आला तर ते सांगायचे त्याला की समाराधना करा जी असेल ती. आणि एके दिवशी भास्कर नावाचा ब्राह्मण, त्याच्या मनात इच्छा आहे की आपण समाराधना करू म्हणून तो गाणगापूरला आला. पण काय परिस्थिती आहे बघा, म्हणलं ना, कोणी एकेकाळी गरीब ब्राह्मण तसा हा भास्कर. तो आला तिघांच्या पुरता शिधा घेऊन आला आणि त्याची इच्छा महाराजांना समाराधना करावी. अर्थात त्याच्या शक्तीप्रमाणे त्यांनी ते आणलेलं आहे सगळं. तो आला मठात, महाराजांना नमस्कार केला आहे, प्रार्थना केली आहे. आणि दुपारची वेळ आहे, त्याला बाकीच्यांनी सांगितलं की चला समाराधना आहे, आज तुम्ही जेवायला चला, आणायचे ब्राह्मण लाभलात आम्हाला. त्यानं ते आपलं गाठोडं बांधलं, ठेवलं एका कोपऱ्यात, गेला. रोज हेच व्हायला लागलं. कुणीतरी दुपारी यावं आणि त्याला सांगावं की चला समाराधनेला, आज आमची समाराधना आहे, तुम्ही भोजन करा. आणि ह्यानं रोज जाऊन भोजन करावं. लोक कुचेष्टा करायला लागले. ते गाठोडं त्याच्या आहे ते उशाला आणि लोक त्याची चेष्टा करायला लागले की हा समाराधना करायला आला नाही, हा नुसतं भोजन भाऊ म्हणून आलेला आहे. आता ह्याचा त्याला राग आला नाही बरं का. महाराजांना वैषम्य वाटलं ह्याचं की आपल्या सधेतून आलेल्या एका गरीब भक्ताची हे सगळेजण कुचेष्टा करतायत. महाराजांना याचं वैषम्य वाटलं आणि ते एके दिवशी त्याला बोलवून सांगतायत की भास्कर, आज समाराधना तुझी आहे, तू आज आम्हाला भिक्षा घालायचीस, आमची भिक्षा आज तू करायचीस. त्याला आनंद होतो. म्हणजे जे विचारून मिळणार नाही, मागून जे मिळणार नाही ते आपणहून महाराजांनी त्याला दिले. पण महाराज एक अट घालतायत. ते म्हणतात की इथल्या सगळ्या ब्राह्मणांच्या सह मला जर जेवण घालणार असतील तर, तेव्हा तू पहिल्यांदा जा, त्या सगळ्या विप्रवृंदांना विनंती कर आणि त्यांना लवकर तयार होऊन यायला सांग, स्नान वगैरे त्यांचं जे काय अन्य काय ते आवरून. आणि महाराजांची आज्ञा आहे. त्याने असा विचार केला नाही की तिघापुरतं अन्न आहे, मी कसं सगळ्यांना सांगू, महाराज गुपचूप आपलं तुमच्यापुरतं घ्या, फार हे नको तसं. महाराजांनी सांगितलं आज्ञा, तो गेला. आणि दुसरे शिष्यही म्हणायला लागले की महाराज आज आमची हा काय करणार आहे, आमची ते म्हणले नाही, आज भास्कराची समाराधना आणि तुमच्या सगळ्यांच्या सह भोजन. त्याने आपलं जेवढं शक्य होतं तेवढं तिघाच्या पुरतं जे काय आणलेलंच धान्य होतं त्याच्या पुरतं तूप भाजी वगैरे सगळं साहित्य आणलं. आणि तो जाऊन ब्राह्मणांना विनंती केली त्याने सगळ्यांना की सगळेजण भोजनाला या. आता भोजनाला या म्हणल्यानंतर सगळे त्याला हसायला लागले. ते म्हणले तिघांच्या पुरतं तू आणलंस, तेवढंच शिजवलंस, अरे एवढ्या सगळ्यांना बोलवतोयस तू. त्यावेळेला अग्रहार असं नाव असायचं बरं का, म्हणजे इथं ब्राह्मणांची संख्या जास्त आहे त्या क्षेत्राला, म्हणजे हजारो, म्हणजे आता तिथं तर 4 सहस्त्र ब्राह्मण भोजन झालं असा उल्लेख आहे. म्हणजे किती लोकसंख्या असेल विचार करा. तर त्यांनी सगळ्या ब्राह्मणांना विनंती केल्यावर ते म्हणत आहेत की तू तयार केलेल्या अन्नातलं एक एक शीत तरी आमच्या वाट्याला येईल का, आणि तू तर बोलवतो सगळ्यांना बोला या म्हणतोस. तो परत आला आणि महाराजांनी विचारलं की काय झालं, सांगितलंच ब्राह्मणांना. की माझे ब्राह्मण माझी टवाळी करत आहेत आणि मी बोलवल्यानंतर ते येत नाही. तेव्हा सद्गुरू म्हणतात की दुसऱ्या शिष्यांना सांगतात की तुम्ही जाऊन बोलवून आणा. ते बोलवल्यानंतर सगळे, आता
दुसऱ्या शिष्याकडून निरोप आला म्हणल्यानंतर ते सगळे ब्राह्मण येतात आणि त्या सगळ्यांना ते सांगतात की आज 4 सहस्त्र पत्रावळी करा, सगळ्यांना भोजन. ते म्हणतात की सगळ्यांना कुटुंबासहित येण्याचं आमंत्रण दे, नुसतंही ब्राह्मण भोजन नाही. तो विनंती करतो त्यांना. सगळेजण आपल्या कुटुंबियांच्या सह येतात, पत्रावळी तयार करतात. याचा स्वयंपाक तर तयार असतो. 3 माणसाचा स्वयंपाक करायला किती वेळ लागणार. स्वयंपाक तयार झाला. महाराज म्हणतात ते सगळं तयार केलेलं जे अन्न आहे ते माझ्याजवळ आणून ठेव. आपलं जे वस्त्र आहे अंगावरचं ते त्याच्या हातात देतात आणि म्हणतात की हे या अन्नावर झाकून ठेव, यातनं काढून घ्यायचं आणि फक्त नेऊन वाढायचं, किती लागेल तेवढं वाढ, सगळ्यांना तृप्त होईपर्यंत जेवा असा आग्रह कर. तूप त्या भांड्यातून तुझ्या भांड्यात ओतून घे आणि ते परत तिथंच ठेव. आणि अशा प्रकारानं सगळेजण वाढायला येत आहेत, जेवायला बसत आहेत. सगळ्या ब्राह्मणांचं भोजन झालं आहे, सद्गुरूंचीही भिक्षा झालेली. आणि तरीही ते विचारतात की त्याला सगळ्यांचं झालं का भोजन. ते म्हणलं हो. आता गावातले इतर सगळे जे लोक आहेत त्यांनाही सगळ्यांना बोलव म्हणतात, जे आणते जे त्यांना वाढून दे. आणि हे सगळं झाल्यानंतर ते म्हणतात की आता तू स्वतःही जेवण करून घे आणि उरलेलं अन्न तू नदीत जाऊन सगळं टाक, ते जलचरांनासुद्धा खाऊ दे. आणि हे सगळं झाल्यानंतर तो जेव्हा उघडून बघतो त्यावेळेला जेवढं केलेलं अन्न होतं तेवढं सगळंच जसंच्या तसं तिथं आहे. या अशा प्रकारच्या म्हणजे त्यांचं जे जातक वर्तवलेलं आहे ना की सर्व सिद्धी तुमच्या घरात कायम सेवेसाठी सिद्ध असतील असं त्यांचं जातक वर्तवलेलं आहे महाराजांचं. आणि ह्या सिद्धीचे उपयोगसुद्धा सिद्धपुरुष कधी करत नाहीत, हे सुद्धा लक्षात घ्या. आणि मग या 4 सहस्त्र ब्राह्मणांचं भोजन आणि त्यानंतर इतर सगळे अंत्यज वगैरे सहित सगळे जेवण करून झाल्यानंतर त्या ब्राह्मणाला त्यांनी बोलवलं, त्याला आशीर्वाद दिला की तुझं दारिद्र्य आता दूर होईल, तू आता दरिद्री राहणार नाहीस आणि पुत्रपौत्रसुद्धा तुला होतील. तुझ्या पत्नीसह वर्तमान येऊन तू इथं वास कर, या गाणगापूरमध्ये राहा. असा सद्गुरूंचा कृपाशीर्वाद लाभलेला जो भास्कर ब्राह्मण होता त्याचे वंशज आजही गाणगापुरात ही सेवा नित्यानं करतात. म्हणजे तिथले जे पुजारी आहेत जे अर्चना वगैरे करतात ते या भास्कर ब्राह्मणाचे वंशज. आता ही महाराजांची कीर्ती खूप वाढायला लागली आणि नरहरी नावाचा एक ब्राह्मण त्यांच्या दर्शनाला आला. हा विनंती करतोय महाराजांना की आपण तर सगळ्या म्हणजे कोणाशाहीही भेदभाव न करता सगळ्यांच्यावर कृपा करणारे आहात. विश्व प्रतिपालक असं तुमचं बिरुदावली आहे. भक्तवत्सल आहात, कृपासिंधू आहात. आणि या सगळ्या आपल्या कीर्तीची मला माहिती असल्यामुळं मी आपल्या चरणी आलेलो आहे. मला सर्वांगाला कुष्ठ झालेलं आहे आणि त्यामुळं मी वेदशास्त्र संपन्न असून सुद्धा माझा अधिकार इतर ब्राह्मण मान्य करत नाहीत, त्यांच्यामध्ये ते मला बसू देत नाहीत. काही पूर्वकर्माचा दोषही असेल, पण हा जन्म तरी माझा आता व्यर्थ गेलेला आहे. सगळ्यांच्या हीन नजरा, किंबहुना सकाळी जर माझं तोंड बघितलं तर दिवस वाईट जातो असं लोक म्हणतात, मुखदर्शन अशुभ होय असं म्हणतात. आता ही व्याधी नष्ट व्हावी म्हणून मी अनेक उपाय केले, तीर्थयात्रा केल्या, सगळ्या देवांना साकडं घालून झालं, पण हे सगळे प्रयत्न माझे व्यर्थ गेले, माझं कुष्ठ काही गेलं नाही. जर आपण करुणाकर असाल, जर आपण भक्तवत्सल असाल, शरण आलेल्याचं तारण करणारे असाल, तर माझ्या पूर्वकर्मातनं माझी निवृत्ती करणं हे सुद्धा आपल्याला सहज शक्य आहे. हा आपला सहज
स्वभाव आहे. आणि त्यामुळं ती कृपा माझ्यावर करा आणि या व्याधीतून माझी मुक्तता करा. आता इतक्या करुणेनं आणि इतकी अचूक जनस्तुती केली असेल, परमेश्वर प्रसन्न होईल न होईल तरच नवल ना. ते सद्गुरूंनी त्याची विनंती मान्य केली, प्रसन्न झाले ते. आणि ते म्हणतात की ज्या पापकर्मामुळे तू कुष्ठी झालायस ती निवारण व्हायची असेल तर एकच उपाय आहे. काय? त्यांनी शिष्याला सांगितलं की ते तिथं पडले ते लाकूड आण भाऊ. 4 वर्ष ते काष्ठ तिथं पडलेले, सरपणासाठी आणलेलं लाकूड. आणि त्या औदुंबर वृक्षाचं काष्ठ 4 वर्ष सरपणासाठी आणलेलं लाकूड पडलेलं त्याच्या हातात दिलं आणि त्याला सांगितलं की तू म्हणजे माझ्या शक्तीबद्दल तू एवढं वर्णन केलंस आणि इतका तुझा विश्वास आहे दाखवला, हे लाकूड रोव तिथं, त्याला रोज पाणी घाल, काय जे तप करायचं असेल ते कर. ज्या दिवशी या वृक्षाला पालवी फुटेल, या लाकडाला पालवी फुटेल, त्या दिवशी तुझं कुष्ठ दूर होईल. केवढा विश्वास आहे बघा. त्यानं ते लाकूड उचललं, तो संगमावर गेला, ते रोवलं आणि त्यानं सांगितलं, ते सेवा सुरू केली. कसलाही किंतु नाही मनात. आणि महाराजांचे शिष्य त्याला हसायला लागले. शिष्य त्याला समजून सांगतात की अरे महाराज तुला असं सांगणार आहेत का की आता ते कसं कबूल करतील तोंडानं की नाही रे बाबा तुझं होणार नाही कुष्ठ दूर. मग तुला असा काहीतरी असाध्य उपाय सांगितला की जो उपाय पूर्णच होणार नाही आणि तुझं कुष्ठ जाणार नाही. त्यामुळे तू असले व्यर्थ श्रम करू नको. उपाशी तापाशी राहतोस, पाणी घालतोस, त्याला नमस्कार करतो, प्रदक्षिणा करतो, हे काही खरं नाही. उगा आता त्यांना नाही म्हणता येत नाही म्हणून ते काहीतरी तुला सांगून त्यांनी पाठवलं तिथून. समोर रोज कटकट नको ना. त्यानं ते उत्तर दिलं. तो म्हणतो की सद्गुरूंच्या मुखातून आलेला शब्द हीच माझ्याकरता आज्ञा आहे. नसेल उपशम याच्याकरता काही हरकत नाही, माझा देह पडला तरी चालेल, पण सद्गुरूंचा शब्द खोटा होणार नाही याची मला खात्री आहे. त्यांनी जर त्या हेतूनं सांगितलं असेल तर तोही हेतू मला मान्य आहे, मला त्याबद्दलसुद्धा तक्रार नाही. पण त्यांनी सांगितलं आहे याचा अर्थच ते याच्यातून माझा उद्धार करणार आहे. हे शिष्य तिथलं कमी पडलं म्हणून परत सद्गुरूंच्याकडे येतात आणि त्यांना म्हणतात की महाराज आम्ही सांगितलं जरा समजून नरहरीला, पण तो काही ऐकत नाही आहे. आणि खूप सांगायचा प्रयत्न केला पण तो काही ऐकत नाही आहे. 7 दिवस झाले तो उपाशी तापाशी पाणी घालून त्याला. आता त्या तुम्ही दिलेल्या त्या लाकडाला काही पालवी फुटणार आहे का खरं? हे सद्गुरूंना समजावून सांगतात की ते होणार नाही, हे तुम्ही सांगितलं वगैरे असं. आणि सद्गुरू त्यावेळेला सद्गुरू महिमा स्वतः सद्गुरूंनी वर्णन केलं आहे तिथं. आणि मग ते म्हणतात की चला आपण आता सगळेजण त्याला भेटून येऊयात, काय त्याची अवस्था आहे बघून येऊयात. संगमावर जातात. स्वतःच्या कमंडलूतलं पाणी त्या लाकडावर त्यांनी टाकलं की त्याला पालवी फुटते आणि त्याचं कुष्ठ निवारण होतं. सद्गुरूंचा कुठलंही वाक्य कुठलाही शब्द निष्फळ नसतो हे लक्षात ठेवा. आणि हे करत असताना 2 गोष्टी यातून लक्षात घ्यायच्या. हे करत असताना आपण निष्ठेनं करतोय, आपल्या निष्ठेत कमतरता नाही, पण आपला बुद्धिभेद करणारे आपल्या बाजूला बसलेत हेही लक्षात ठेवा. ते सांगतात की अरे तुझ्या व्याधीला उपशम नाही, तुझी व्याधी नाहीशी होणार नाही. पण सद्गुरू स्वतःच्या तोंडानं कसं कबूल करणार की तुझी व्याधी नाहीशी होणार नाही? मग त्याला असला काहीतरी उपाय सांगायचा, तो पूर्ण होणार नाही, तुझी व्याधी जाणार नाही. हे सांगणारे आपल्याबरोबर असतात, आपल्या जवळ असतात. किंबहुना ते चांगला सल्ला देणारे असं त्यांना आपण समजत असतो बरं का. अशा लोकांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. ही आपली परीक्षा असते. या परीक्षेत जर उत्तीर्ण होऊन आपण पुढे गेलो तर ते साध्य होतं जे आपल्याला अपेक्षित आहे. ते नसेल तर पण आपण आहे तिथंच थांबतो, आपली प्रगती खुंटते, आपण ज्या आहे त्या जागेवर परत स्थिर राहतो. त्यामुळे सद्गुरूंच्याकडून आलेला शब्द, सद्गुरूंच्याकडून मिळालेलं वाक्य हे अतिशय महत्त्वाचं असतं. तो शब्द आपल्यासाठी जीव मोलाचा असतो.
आणि त्याच मोलानं त्याचं जतनही करावं लागतं. ते केलं तर तुम्हाला मिळालं नाही असं होणं शक्य नाही, होणं शक्यच नाही. मात्र ही खुणगाट आपल्या मनात असली पाहिजे. याच नरहरींनी म्हणजे जे 4 प्रमुख शिष्य होते महाराजांचे, नंदी, नरहरी, सायनदेव आणि सिद्ध सरस्वती, या 4 प्रमुख शिष्यांच्यापैकी, प्रमुख अशासाठी म्हणतो मी की महाराजांनी जेव्हा सदेह गमन केलेलं आहे त्यावेळेला ती 4 प्रसाद पुष्प येतील आणि ती तुम्ही 4 जण घ्या असं सांगितलं आहे. त्या 4 प्रसाद पुष्पापैकी एकांचा अधिकारी हा नरहरी आहे. आणि त्यांनी आपल्या ऐकण्यातले असेल इंदुकोटी ते हे जे स्तोत्र आहे ते या नरहरींनी रचलेलं आहे. हे स्तोत्र करून तो महाराजांच्या सेवेतच तिथं राहिलेला आहे. काही दिवसांनी दुसऱ्या एका कुष्ठरोग्याची कथा येते गुरुचरित्रात. एक नंदी नावाचा, ज्या नंदीचा आपण आत्ता उल्लेख ऐकलात, तर नंदी नावाचा ब्राह्मण, पण याची कथा ह्याच्या अगदी उलट आहे. नरहरींनी एका टोकाचा भक्तिभाव दाखवला आहे, तर नरहरींनी एका टोकाचा आणि नंदींनी दुसऱ्या टोकाचा भक्तिभाव दाखवलेला आहे. अधिकार भक्ती आहे बरं काही. हा कुष्ठानं पीडित झाला आणि तो कुलदैवत म्हणून तुळजापूरला गेला. तुळजापूरला 3 वर्ष त्यानं तपश्चर्या केली. काय झालं की आता कुष्ठ झाल्यानंतर पत्नी सोडून गेली, घरातल्यांनी बाहेर काढलं, काही साधन राहिलं नाही उदरनिर्वाहाचं, लोकही दूषण द्यायला लागले, जवळ येऊ देणार, आणि सगळं बघितल्यानंतर तो त्रासला. तुळजापूरला गेला. तुळजापूरच्या देवीसमोर त्यानं 3 वर्ष व्रताचरण केली, 3 वर्ष अनुष्ठान केले. आणि 3 वर्षानंतर ती तुळजाभवानी त्याला स्वप्नात येऊन सांगते, तू इथं केलेल्या अनुष्ठानाचा काहीही उपयोग तुला होणार नाही. तू काय कर, सन्नतीला जा, चंदला परमेश्वरीपाशी जाऊन तू आता तुझं काय असेल ते पुढचं अनुष्ठान कर आणि तिला साकडं घालवा जा. आता हा तर देवीचा आदेश आहे, कुलदेवता आहे, तो सन्नतीला आला. त्या चंदला परमेश्वरीपाशी त्यानं अनुष्ठान केलं. 7 महिने त्यानं तिथंही अनुष्ठान केले. ही चंदला परमेश्वरी गाणगापूरच्या पुजाऱ्यांची कुलदेवता आहे बरं का. आणि 7 महिने त्यानं ते कष्टप्राय आहे सगळं, पण त्यानं अनुष्ठान करतोय. 7 महिन्यानंतर ही चंदला परमेश्वरी परत त्याच्या स्वप्नात येते आणि म्हणते की तू आता गाणगापूरला जा, तिथं जे सिद्ध पुरुष आहेत तेच तुला या व्याधीतून बाहेर काढतील. काय होईल सांगा बघू आपली अवस्था. आणि तो त्या देवीला दूषण देतोय. तर म्हणजे जर तुझ्या हातातच नव्हतं हे करणं. एकतर तुळजाभवानीला मी गेलो, 3 वर्ष कष्ट केले, 3 वर्ष तुझं अनुष्ठान केलं, ती सांगते तुझ्या चरणाशी आहे, मी तिचं ऐकून तुझ्या चरणाशी आलो, तू 7 महिने माझ्याकडून हे सगळं करून घेतोस आणि आज सांगते मला की माझ्या हातून होणार नाही. जी जगन्माता आहे, आदिशक्ती आहे, तिनं मला असं सांगावं की माझ्या हातात काही नाही, तू तिकडं जा, माणसापाशी जा. तू साक्षात भगवती, तुझा या सगळ्या विश्वावर अधिकार, तुझ्या मायेमुळं हे सगळं जग तुझ्या अंकित आहे आणि तू मला कोणापाशी तर माणसापाशी जाऊन सांगतेस हे माझ्या हातून होणार नाही. म्हणून मी आता इथं माझा देह पडला तरी चालेल, पण मी तुझे चरण सोडणार नाही, तुला जे योग्य वाटेल ते कर. आणि निर्वाणीची भाषा आहे ती. देवी समजून सांगते त्याला की मी ज्याच्याकडे तुला पाठवते तो त्रिमूर्तीचा अवतार आहे, साक्षात जगद्गुरू आहे, पण त्यानं नरवेश धारण केलेला आहे, त्यानं नरदेह धारण केला आहे. आणि तिथं गेलास तरच तू उत्तमांगी होणार आहेस, या व्याधीतून तुझी मुक्तता होणार आहे असं ती त्याला परोपरीनं सांगते. पण तो ऐकायला तयार नाही आहे. शेवटी देवीनं तिथले जे पुजारी होते भोपी, त्यांच्या स्वप्नात तुझं आटीतटीला, देवी आटीतटीला आमचं का मरण करतोस, तू आपलं काय असेल ते बघ, तुला जायचं नसेल तर जाऊ नकोस ना बाबा, पण मंदिर सोड. आणि मग शेवटी एवढी विनंती झाली. आता शेवटी काय असतं, काही 7 महिने राहिलेला आहे, स्नेहभाव आहे,
ते पुजारी म्हणून काही त्या मनात आदर आहे, त्यांच्याकडून त्यानं सगळं काही अनुष्ठान करायचं करून घेतलेलं आहे. तो शेवटी ऐकतो, देवीला नमस्कार करतो आणि गाणगापुरात त्याचं आगमन होतं आहे. गाणगापूर त्याला दुरून बघताच सांगतात शिष्य की एक कुष्ठी ब्राह्मण यायला लागला आहे. सद्गुरू म्हणतात नाही, तो शंका मनात धरून यायला लागलेला आहे, त्यामुळे येऊ द्यात त्याला, बघूयात. आणि समोर जेव्हा त्यानं सद्गुरूंना पाहिलं, त्याच्या तेव्हा मनातला सगळा राग, संताप, काय जे वैषम्य असं सगळं निघून गेलं. त्याच्या मनात आलं की एवढ्या मोठ्या थोर सत्पुरुषाकडे आपल्याला देवीनं पाठवलं आणि आपण ह्यांच्याविषयी दूषणं देत इथंपर्यंत आलो. तर आता रस्त्याने हाच विचार करत आला असणार ना, काय त्या माणसापाशी जायला सांगते, काय करणार, काहीतरी चालू असणार. आणि हे सगळं करून आल्यानंतर सद्गुरूंच्या समोर आला, त्यानं नमस्कार केला, त्यांना प्रार्थना केली आणि सद्गुरूंनी त्यांना विचारलं आहे की देवीपाशी का न गेलासी, तू देवीपाशी का नाही गेलास बाबा, मनुष्यापाशी येणे कायसी, का मनुष्यापाशी आलायस, संदेह धरिता मानसी काय होय कार्यसिद्धी. अरे जर संदेह मनात धरलास तर तुझ्या कार्याची सिद्धी कशी होणार. आणि मग नंदीनं आम्हाला त्यांची प्रार्थना केली, अतिशय करुणेनं त्यानं विनवलं आहे की आपण तर साक्षात परब्रह्मस्वरूप आहात, माझा अज्ञान अंधकार आहे की मी आपलं स्वरूप ओळखू शकलो नाही, मी पापकर्मी आहे, पापात्मा आहे, संपूर्ण पापात बुडालेलो आहे. पण आपल्या दर्शनानं तर महापापी पुनीत होतात असं मी ऐकलं आहे. ते जे शास्त्रवचन आहे ते आता खरं करून दाखवा. मी आपल्याला शरण तर आलो आहे आणि शरणागताचं निर्भय स्थान एकमेव म्हणजे आपले चरण आहेत. या चरणापाशी मी आलो आहे, तर आता मला अभयवचन आपण द्या. या व्याधीनं माझा संसार उद्ध्वस्त झाला, मला माझ्या आप्त स्वकीयांनी घराबाहेर काढलं, माझ्याबरोबर जे सहपाठी होते त्यांनी माझ्याबरोबर राहायचं बंद केलं. आता या सगळ्यांनी बाहेर केलं म्हणून देवापाशी जावं म्हणून मी तुळजाभवानीपाशी गेलो. तिनं चंदला परमेश्वरी पाठवलं, चंदला परमेश्वरीजवळ पाठवलं. तिनंही थोडी सेवा करून घेतली आणि पुन्हा आपल्याजवळ यायला सांगितलं. तेव्हा महाराज देवसुद्धा माझ्या सेवेला कंटाळले हो, ते सुद्धा उबगून गेले, उबगतात असं वर्णन केले की जर तिथं देव जिथं माझ्याविषयी इतक्या प्रकारानं मला जवळ येऊ नको असं म्हणतात, त्यात मनुष्य काय करणार असं जर माझ्या मनात आलं असेल तर माझा काय दोष आहे. आणि त्यामुळं मी जो आज तुमच्यापाशी आलो आहे तो अतिशय निर्वाण भावनेनं आलो आहे. एकतर या व्याधीतून माझी मुक्तता करून मला चांगला देह प्राप्त करून द्या, आणि ते होणार नसेल तर व्रत अनुष्ठान काही उपास तापास काहीही सांगू नका, मी हा देह सोडून देतो. इतकी निर्वाणीची त्याची प्रार्थना आणि तो त्याचा सांगण्यातला अधिकार. तो म्हणतो की आता मला देहाचं काही परवाच उरली नाही आहे, मात्र आता जो मी प्राणत्याग करीन तो तुमच्या साक्षीनं करणार आहे. काय भक्तांनी कसं पेचात पकडलेलं असतं बघा परमेश्वराला, की मी देह सोडीन, अरे जा ना बाबा कुठेतरी रेल्वे वगैरे असेल तिथं जाऊन, तसं नाही, मी तुमच्यासमोर जीव देणार असं म्हणतोय. आणि हे त्याचं जेव्हा इतक्या निर्वाणीचं त्याचं बोलणं ऐकलं त्यावेळेला सद्गुरू त्याच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याच्या आपल्या शिष्याला बोलवलं. त्याला सांगितलं, सोमनाथ नावाचा तो शिष्य, त्याला सांगितलं की याला नदीवर जा, संकल्प करून याला संगमावर स्नान घाला आणि अश्वत्थाला प्रदक्षिणा घालून याला पारण्यासाठी घेऊन या म्हणून सांगितले. तो त्यांना नदीवर घेऊन जातो, त्यांना पुष्करणीमध्ये स्नान घालतात आणि हे स्नान घातल्यानंतर ताबडतोब त्याचं सगळं कुष्ठ नाहीसं होतं. त्याला सुवर्णकांती प्राप्त झाली असा उल्लेख आहे, सुवर्णकांती प्राप्त झाली. हा हो नवीन वस्त्र वगैरे परिधान करून महाराजांच्याकडे येतो, नमस्कार करतो आणि महाराज त्याला विचारतात, बाबा झालं का तुझ्या मनासारखं, गेलं का सगळं कुष्ठ बघ एकदा. आणि खरंच तो परत स्वतःचा अंग निरखून बघतोय, तर त्याच्या लक्षात येते की मांडीवर थोडंसं राहिलं आहे बुवा. तो म्हणतो, महाराज कृपाच केली तर
अशी का केली, हे का राहिलं माझ्या अंगावर आता. आणि मग त्यावेळेला ते म्हणतात की तू मनात शंका धरून आलास, संदेह धरीदा मानसी काय होत असे कार्यसिद्धी. अरे जेव्हा शंका मनात धरून आलास तेव्हा हे राहिलं. मग आता याला उपाय काय, तर म्हण तू माझी स्तोत्र कर. आपले स्तोत्र करण्या इतकी बुद्धी माझ्यापाशी नाही आहे. मी मंदमती आहे आणि मला हे शक्य होणार नाही असं जेव्हा ते म्हणतो त्यावेळेला महाराज विभूती त्याच्यावर प्रोक्षण करतात. आणि ही विभूती प्रोक्षण करताच त्याच्यात काव्य उत्पन्न झाले आणि वेगवेगळ्या प्रकारानं त्यांनी महाराजांची स्तुती केलेली. गुरुचरित्रातलं सुद्धा ही बरीच स्तुती आलेली बरं का. म्हणजे ब्रह्मदेवे आपल्याकडे लिहिली असती दुष्टाक्षरे असं म्हणतात. ब्रह्मदेव आपलं नशीब लिहून आपल्याला पाठवतो पृथ्वीवर पाठवताना. काय तुमचं म्हणणं, ही जरी दुष्टाक्षरं असतील तरी सद्गुरू चरण संपर्क शिरे, जर तुमचा सद्गुरूंच्या चरणाला स्पर्श झाला, सद्गुरूंचे चरण जर तुम्हाला लाभले तर दुष्टाक्षरे ती सुष्ट होती असं म्हणतात. त्या दुष्टाक्षरांना बदलून जावं लागतं, ती सुष्ट होतात, ती आपल्याकरता उपकारक ठरतात, योग्य ठरतात. आता ही सायनदेवांची कथा परत आली आहे. सायनदेवांच्या वचन दिल्याप्रमाणे 15 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि हा सायनदेव आपल्या गावी आलेला आहे कडगंजीला, उत्तरकंजी. तो त्याच्याही कानावर ही कीर्ती गेली गावी आल्यानंतर. आणि कोणते महान सत्पुरुष आलेत म्हणून ते बघायला आलाय. काय वर्णन आहे त्याचं, तो स्वतःच्या केसानं मार्ग झाडत महाराजांच्यापाशी आला असं वर्णन आहे. म्हणजे भक्ती काय कुठल्या प्रतीची असावी बघा. आपण अहो साधं वाकलो तर आपल्या मनात अहंकार येतो की मी नमस्कार केला तुम्हाला म्हणून. इथं तर दंडवत घालत तो महाराजांच्या जवळ आलाय आणि महाराजांना नमस्कार केल्यानंतर त्यांनी स्तुती केली महाराजांची की माझा जन्म तर कृतार्थ झालाच आपल्या दर्शनानं, पण माझे पितरसुद्धा आपल्या दर्शनानं कृतार्थ झालेत म्हणतात. जे काही माझं पाप होतं तेही निघून गेलं, कारण आपल्या चरणांचं मला दर्शन झालं असं तो विनवणी करतोय त्यांच्या चरणी. आणि सायनदेवांच्या ह्या प्रार्थनेनंतर जे 4 प्रमुख शिष्य आहेत महाराजांचे त्यापैकी सायनदेव हे एक. महाराजांनी त्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि त्याला म्हणाले की जा संगमावर जाऊन स्नान कर आणि आज तू माझ्या पंक्तीला भोजन करायचं. त्यानं स्नान सध्या अश्वत्थ पूजन वगैरे केलं, परत आला. त्याला त्याचं क्षेमकुशल विचारले महाराजांनी. आणि मग सायनदेव म्हणतात की आता यापुढं आपलीच सेवा कायम घडावी, आपल्या चरणांचं सान्निध्य राहावं अशी आता माझी इच्छा आहे. आणि महाराज त्यावेळेला मात्र त्याला म्हणतात की आमची सेवा असे अति कठीण, आमची सेवा कठीण आहे बरं का. आम्ही एका वेळेला अरण्यात राहतो, एका वेळेला नगरात राहतो, हे सहज साध्य नाही आहे. म्हणजे हे राम नाम में 3 गुण वाला नाही आहे माझं संन्यासपण. खाने को तो अच्छा मिले हा भाग इथं असेलच अशी खात्री नाही. मिळालं तर मिळालं, नाही तर नाही. आणि ही गुरुभक्ती कष्टसाध्य आहे, तुला जमेल का. तेव्हा सायनदेव म्हणतात की जो आपली सेवा करतो तोच पहिले तीराला जातो असंही मी शास्त्रवचन ऐकलेलं आहे. आणि जर पहिलं तीर मिळणार असेल, पहिल्या तीरापर्यंतची माझी यात्रा जर सुखद होणार असेल तर मग कसले दुःख कसले कष्ट, त्यासाठी तर आपण सगळं करतो. आपण तो तर सदा सुखी आहे. तेव्हा गुरु म्हणतात की जर माझी भक्ती करायची असेल, माझी सेवा करायची असेल, माझं सान्निध्य हवं असेल तर मनात दृढ निर्धार असेल तर कर, नसेल तर नको. आणि एवढं सांगून फक्त नाही, 2 महिने महाराज ठेवून घेतात त्याला जवळ. आणि 2 महिन्यानंतर त्यांच्या मनात येते की आता आपण सायनदेवांची आता परीक्षा घेऊ
तो तर म्हणाला आहे की मी दृढ मनानं आपली सेवा करतो आहे. बरं तोपर्यंत मठातली सेवा तोपर्यंत ठीक आहे, काय हरकत नाही, सगळं दुपारचं व्यवस्थित आहे, संध्याकाळचं व्यवस्थित आहे. येणाऱ्या जाणाऱ्यांच्याकडून परत महाराजांचं सान्निध्य लाभलेला माणूस म्हणून अजून कौतुक होतं आहे. आणि महाराज एके दिवशी त्याला म्हणतात की सायनदेवा आपण आता संगमावर जायचं आहे, चला. संगम हा निर्जन भाग होता बरं का त्यावेळेस. आणि हे दोघं मिळून संगमावर जातात. संगमावर महाराजांनी लीला दाखवलेली आहे. अचानक आभाळ भरून येतं, सोसाट्याचा वारा सुटतो, पाऊस पडायला सुरुवात होते. कसं बसं आता काय म्हणजे रक्षण करणार म्हणजे काय, आपल्या अंगावरचा पंचा काढून त्यानं गुरुदेवांच्या डोक्यावर धरला एवढंच. थोड्या वेळानं पाऊस वगैरे शांत झाला, पण पाऊस शांत झाला तशी थंडी सुरुवात झाली. मग ते म्हणले सायनदेव आता असं कर, तू गाणगापुरात जा, रात्र झाली आणि तिथून थोडासा अग्नी घेऊन ये, कारण आता इतक्या थंडीत आता बसणं काही शक्य नाही, आपण थोडी शेकोटी करू, शेकत बसूयात. सायनदेव येतात त्या दरावरच्या. त्यावेळेला वेशीमध्ये असा उल्लेख आहे, म्हणजे कदाचित गाणगापूरला वेश असावी. तिथं त्या द्वारपाळाला ते उठवतात आणि त्याला म्हणतात की महाराजांना अग्नी हवा आहे, तो आतून आणून देतो. आणि हा अग्नी घेऊन संगमाकडे यायला निघतोय. जाताना त्याला महाराजांनी सांगितलं आहे की आजूबाजूला बघू नकोस बरं का, सरळ बघ आणि सरळ सरळ जा आणि सरळ ये. पण काय आहे की जे करू नको म्हणून सांगितलं आहे ना, एका गुरुनी सांगितलं शिष्याला की त्यामुळे माझं ध्यानच लागत नाही, काय करू काय करू. त्यामुळे फक्त एक काम कर की माकडाची आठवण करायची नाही ध्यानाला बसलं की. आणि हा ध्यानाला बसला की माकडाशिवाय दुसरं काही आठवायचंच नाही याला. ह्या परीक्षा असतात आपल्या. आणि सायनदेवांना त्यांनी सांगितलं आहे की तू आजूबाजूला बघू नकोस, येईपर्यंत त्याच्या काही लक्षात नाही, कारण अग्नी घ्यायचा आहे हे एक डोळ्यासमोर होतं. आता अग्नी हातात मिळाला आहे. आता ह्याच्या लक्षात आलं की महाराजांनी सांगितलं की आजूबाजूला बघू नको. काय आहे, काय सोन्याचे हंडे वगैरे ठेवलेत का महाराजांनी की मिळाले तर हा घेऊन जाईल म्हणून सांगितलं आहे. बघू या ना, इकडच्या पाहिलं तर चांगला 5 फण्याचा नाग ह्याच्याबरोबर असा चालतोय. घाबरला, इकडं पळाला, इकडं पळायला गेला, इकडून दुसरा. आणि त्याला तोंडचं पाणी पळालं. हो, आपलं एवढं बघितलं तर कुठं आपली पाचावर धारण बसते. एवढे मोठे महानाग शेजारून चालले असता व्यस्त पळायला सुरुवात केली त्यानं. आणि जसा संगम दुरून दिसला तसं अद्भुत एक तेज दिसायला लागलं. वेद मंत्राचे ध्वनी कानावर यायला लागले. आणि मग तो हळूहळू महाराजांच्या जवळ गेला. तो अग्नी त्यानं समोर ठेवला. महाराज एकटेच बसले तिथं बघितलं. आणि हा तिथं जवळ उभा आहे. तेवढ्यात ते 2 नाग आले, महाराजांना नमस्कार केला, त्यांनी डोकं टेकवलं आणि ते निघून गेले. आणि हा त्यांच्याकडं अजूनही थरथर कापत बघतोय. आणि मग हे बघितल्यानंतर महाराजांनी त्याला विचारलं की अरे तू घाबरला होतास का काय त्यांना, मी तर तुझ्या रक्षणाकरता ते पाठवले ते. आणि मग गुरुभक्तीचा महिमा सांगताना महाराजांनी त्याला काशी यात्रा घडवलेली. म्हणजे या काशी यात्रेचं सगळं वर्णन महाराजांनी इतक्या म्हणजे नामधारकांनी गुरुचरित्रात इतका सुंदर केलेलं आहे की तो अध्याय वाचताना आपण सदैव नसू कदाचित, पण मनानं तरी आपण त्या क्षेत्रात तिथं असतो, त्या स्थानात असतो आपण. इतकं सुंदर वर्णन केलं. आणि नुसती काशी यात्रा नाही हो, काशी पंचक्रोशी यात्रा आहे ती. इतक्या सुंदर रीतीनं महाराजांनी स्वतः काशी यात्रा वर्णन केलेली. आणि हे झाल्यानंतर मठात आल्यानंतर महाराज त्याला सांगतात की आता तू माझा एकनिष्ठ शिष्य झालायस सायनदेवा, आता तू यवनाची चाकरी करू नकोस. जे 15 वर्षापूर्वी महाराज त्याला म्हणाले की घाबरू नकोस, तू जा, मी तुझ्या पाठीशी आहे, मी स्वतः तू परत येईपर्यंत इथं थांबेन, पण तू जा, तुला कसलाही अपाय होणार नाही हे सांगणारे महाराज आहेत. महाराज आज त्याला सांगतात की आता यापुढे तू यवनाची सेवा करू नकोस, तुझ्या सगळ्या कुटुंबाला घेऊन इथं ये, आता तू इथं माझ्याजवळ राहा. महाराजांच्या परीक्षेत पास झाल्यानंतर काय बक्षीस मिळतं बघा. असाच एक भक्त आहे, विणकर आहे. काय परिस्थिती असणार आहे त्यावेळेला बघा. काही वस्त्र विणत असेल, काही करत असेल, पण त्यांची करण्याची गती पद्धत आहे. पण तरी
अनन्यसाधारण अशी भक्ती प्रत्येकाच्या मनात आहे बरं का. हा विणकर आहे आणि हा रोज सकाळी महाराजांना वंदन करायला येते. याची केवळ वंदन भक्ती आहे. त्या मठाचं अंगण स्वच्छ करावं, महाराजांना वंदन करावं आणि आपल्या आपल्या कामाला लागावं अशी त्याची रोजची सेवा आहे. या सेवेनं सुद्धा, या अल्प सेवेनं सुद्धा महाराज संतुष्ट झाले त्याच्यावर. आणि एकदा शिवरात्र आल्यानंतर सगळे गावातले लोक श्रीशैल्याला निघाले. त्यालाही विचारलं की चल श्रीशैल्याला चाललो आहे, अनायसे दर्शन होईल, सगळे लोक बरोबर आहेत, तुझी सोय होईल, असा तरी तू काही वेगळा स्वतंत्रपणानं जाणार नाही त्याला. तेव्हा तो म्हणतो की अरे इथं बसलेले गुरु साक्षात मल्लिकार्जुन आहेत आणि हा जो पर्वत आहे तेच गुरुभुवन आहे, त्यामुळं मला तिकडे यायची काही आवश्यकता वाटत नाही. गुरुचरण हेच श्रीशैल्य दर्शन. ते सगळे निघून जातात बरोबर. आता गाणगापूर ते श्रीशैल्य अंतर बरंच लांब आहे. काही दिवसांनी आपल्या शिवरात्री येते, महाशिवरात्री, आणि शिवरात्रीशी त्याप्रमाणे तो अंगण स्वच्छ करून महाराजांच्या समोर दर्शनाला गेला. आणि त्याला महाराज विचारत आहेत की काय रे, श्रीशैल्याचं दर्शन तू केलंस का कधी, पर्वतावर गेलास का? आणि तो त्यांना उत्तर देतोय की नाना तीर्थे यात्रा देखा, तुमचे चरणी असती ऐका. अहो जर ही सगळी तीर्थ यात्रा हे सगळं जर आपल्या चरणात असेल तर वाया जाती मूर्ख देखा. तो म्हणतो ते गेलेले मूर्ख आहेत, पाषाण दर्शन करावं. काय शब्द योजना आहे बघा, अप्रतिम आहे, अप्रतिम सांगितलं आहे की वाया जाती मूर्ख देखा, पाषाण दर्शन करावं. हे म्हणायकरता मनातला भाव किती दृढ असला पाहिजे विचार करा. श्रीशैल्य पर्वतावरच्या मल्लिकार्जुनाला पाषाण दर्शनाला गेले असं म्हणायकरता महाराजांच्या चरणावर असलेली निष्ठा कोणत्या प्रकारची असली पाहिजे विचार करा. आपण कल्पनेत सुद्धा त्या निष्ठेपर्यंत जाऊ शकणार नाही, पोचत नाही आपण. आणि त्याचा तो भाव बघितला आणि महाराज म्हणतात की चल तुला श्रीपर्वत दाखवायचं आहे, तू फक्त माझ्या पादुका घट्ट धरून ठेव आणि डोळे मिटून घे. क्षणात श्रीशैल्य पर्वत ते तिथं उतरलेत आणि त्याला म्हणतात डोळे उघड, आता हाला श्रीशैल्य पर्वत, जा आता स्नान कर, क्षौर कर, काय जे तुला घ्यायचं असेल ते फुलं वगैरे घे, पूजा कर आणि परत ये, आम्ही इथंच थांबतो आता. आणि मग हे जातो, क्षौर करून घेतोय, स्नान करून काही फुलं असतील हे तो जाऊन दर्शन. तिथं त्याचे सगळे गावातले लोक भेटतात ना त्याला आणि म्हणतात अरे केव्हा आलास तू? म्हणतात आत्ताच निघालो, घटकेपूर्वी निघालो आणि इथं पोहोचलो, क्षणार्धात महाराजांनी मला आणलं इथं. महाराजांनी, आता लोकांचा विश्वास बसत नाही हो महाराजांनी आणलं असेल म्हणल्यावर, त्यामुळे तूच एवढा काय लाडका त्यांचा, आम्ही काय भक्ती करत नाही. पण ती निष्ठा कुठं आहे की माझा श्रीशैल्य इथंच बसलेला आहे, ही निष्ठा नाही ना त्यांच्या मनात, की त्यांच्या मनात आहे महाराज मोठे आहेत का बोले वा, पण एवढे काय खरं वाटत नाही. आपण तिथं जाऊन दर्शन करू, शिवरात्रीचं दर्शन तिथलं चुकलं तर 1 पाव किलो तरी कमी होईल ना हो पुण्य. मग ते म्हणतात काही थापा मारू नको, लपतछपत आमच्या मागून आलास आणि हे कथा सांगायला लागलास, हे काही खरं नाही हां. ते काही वाद घालत नाही. तो म्हणतात ह्यांना सांगून तरी काय उपयोग आहे, जे आहे आपल्याला माहिती ते खरं आहे, आणि वाद घालून काय, तो आपलं जातो आत आणि पूजेला जातो तर त्या श्रीशैल्य मल्लिकार्जुन लिंगावर महाराज स्वतः बसले आहेत आणि लोक त्यांची पूजा करतात, ते पूजा स्वीकार करतात. त्यानेही पूजा केली आणि परत आला खाली. महाराजांनी विचारलं की केलीस का पूजा? तो म्हणाला आघटीत बघितलं मी. आणि आपण स्वतः तिथं बसून पूजा घेत होतात. आपण जर साक्षात मल्लिकार्जुन आहात तर मला इथंपर्यंत आणण्याचं काय प्रयोजन आहे, कशाकरता इथंपर्यंत आणलं? आणि मग महाराजांनी त्या श्रीशैल्य महात्म्य तिथं त्याला वर्णन केलेलं आहे.
इतक्या श्रद्धेनं भक्ती करणारे शिष्य का पहिलं तीर त्यांना मिळणार नाही सांगा? का त्यांचा उद्धार होणार नाही सांगा? आणि आपण त्या पात्रतेला पोहोचत नसू तर हा दोष आपला का महाराजांचा? ती कृपा करणारी शक्ती सतत आपल्याजवळ आहे, सतत आपल्याजवळ आहे. ती कृपा करायला उतावीळ आहे, उत्सुक आहे. पण तुमची झोळी तरी त्यांच्यासमोर धरा, तुमचं पात्र तर त्यांच्याबरोबर. तुम्ही पालथी घागर घेऊन जाताय हो त्यांच्यासमोर. तुम्हाला घ्यायला तुमचं पदर सुद्धा धड नाही ठेवला तुम्ही. इतकं नाना प्रकारचं काही काही त्या पदरात, झोळीत, घटात भरून ठेवलंय सगळं. महाराजांचं रोज संगमावर जाणं येणं. सकाळी जायचं, स्नान करायचं, उपासना तिथं करायची आणि दुपारच्या भिक्षेच्या वेळेस महाराज गाणगापुरात यायचे. हे साधारण एक 5 किलोमीटर अंतर आहे. आणि या रस्त्यावर एका शूद्राचं शेत आहे, शूद्र आहे तो महाराजांच्या शेतात काम करत असेल रोज. महाराजांच्या येण्याच्या येण्या जाण्याच्या वेळा त्याला माहिती आहेत. तो तिथं रोज त्यांची वाट बघतोय. आल्यानंतर केवळ एक नमस्कार करायचा आणि परत आपल्या कामाला लागायचं. महाराजांनी आपल्या संगमावर निघून जायचं, हे रोजचं ठरलं. परत येताना एकदा बघायचं, परत नमस्कार करायचं, महाराजांनी मठात यायचं, येणं परत यायचं. हा नित्यक्रम आहे. ना महाराजांना त्यांनी कधी काही मागितलं आहे, ना महाराजांनी त्याला विचारलं आहे बाबा का नमस्कार करतो. एके दिवशी काय त्याचं भाग्य उजाडलं, महाराजांनी जाता जाता विचारलं, बाबा रोज येता जाता तू नमस्कार करतोस, मला काय तुझ्या मनात इच्छा आहे, कशाकरता नमस्कार करतोस तू, आणि काय किती क्षुल्लक इच्छा असते बघा. म्हणजे महाराजांना तो म्हणतो की काही नाही, फक्त आपल्या अमृतदृष्टीने एकदा माझं शेत आपण न्याहाळावं, आपली ती कृपादृष्टी माझ्या शेतावर पडेल एवढी फक्त इच्छा आहे माझी. हे धनधान्य आहे ते खूप पिकावं, माझ्या कुटुंबानं सुखा जगावं, बस ते शेत पिकलं तरच माझं कुटुंब जगेल. आणि महाराज येतात, शेत पाहतात, आशीर्वाद देतात, म्हणतात तुझा माझ्यावर खरंच विश्वास आहे का एवढा की माझ्या दृष्टीनं हे शेत. तो म्हणतो अर्थात एकनिष्ठ शिष्य. आणि मग ते म्हणतात बघ माझ्यावर जर विश्वास असेल तर मी आता संगमाहून दुपारी परत येणार ना, माध्यान्हीला मी परत जातो, तुला वेळ तर माहिती हो, तर मी यायच्या आत हे सगळं कापून टाकायचं म्हणतात. जे काही पिकलेलं आहे चांगलं, आता त्यावर्षी उत्तम आलेलं आहे पीक, आणि ते उत्तम आलेलं पीक पदरात पडावं म्हणून यांनी महाराजांना विनंती केली आहे की आपलं दारिद्र्य हरण व्हावं म्हणून त्या ब्राह्मण पतीपत्नींनी पूजा केली महाराजांची. आणि महाराजांनी काय केलं की जाता जाता काय एक 4 शेंगाची भाजी करून केव्हा तरी खावी म्हणून लावलेला ते घेवड्याचा वेल उपटून टाकला. तसं त्याला सांगितलं की ते शेत सगळं कापून टाक, बघ बाबा विश्वास असला तर. आणि एकनिष्ठ आहे पर्वतेश्वर, त्याचं नाव पर्वतेश्वर, शूद्र आहे तो. महाराजांची आज्ञा मान्य करतो, गावात जातो आणि तो येणाऱ्या पिकावर सारा भरायला पाहिजे ना, त्या अधिकाऱ्यांच्याकडे पहिल्यांदा जातो. तो म्हणतो मला हे पीक माझं जे आहे शेतातलं उभं ते आता कापून टाकायचं, तर मला आत्ता ते सारा जो काय असेल तो मला आत्ता ठरवून द्या, काय असेल तो, कसं पीक पिकेल त्याप्रमाणे सारा, अशी काही पद्धत असेल, जास्त पिकलं तर थोडं जास्त, कमी पिकलं तर कमी, अशी काही सवलत असेल. तो म्हणतो मला आत्ता ठरवून द्या. आणि अधिकारी चतुर आहेत, ते म्हणतात का रे ह्या वर्षी चांगलं पीक उगवलं आहे, आता ह्या वर्षी जास्त येणार म्हणून कमी व्हावं म्हणून आत्ताच ठरवून घ्यायला आला, तू फार हुशार, आत्ता काही ठरणार नाही म्हणून. तो म्हणतो अहो गेल्या वर्षीपेक्षा डबल देतो. मग त्या अधिकाऱ्यांना वाटतं की अरे वा, हे डबल तर पीक येणार नाही हे तर निश्चित आहे, कारण शेतीची प्रतवारी हे सगळे आजपर्यंत आलं नाही, आता काय येणार, त्यावर डबल येतो. म्हणतो ठीक आहे म्हणतात, काय हरकत नाही, तसं लिहून दे. लिहून देतो. गावात जातो, मजूर गोळा करतो, आणतो पण कापून टाका सगळं. त्यांना आश्चर्य वाटतं, मग ते म्हणतात काय आपल्याला मिळालं ना आपलं, म्हणजे आम्हाला वस्त्र मिळाली, आभूषणं मिळाली, जेवण मिळालं, त्या बटूला गायत्रीचा उपदेश झाला काय नाही झाला काय आम्हाला काय, त्या प्रवृत्तीचे, त्यामुळे आपल्याला काय करायचं, कापून टाका. त्याने कापायला सुरुवात केली, ह्याच्या घरी कळलं आणि त्याची पत्नी मुलं सगळे आले हो, आरडा ओरडा रडायला लागले, अहो काय करता. अर्थात एक स्वाभाविक आहे की ज्या शेतातल्या मिळणाऱ्या अन्नधान्यावर आपली उपजीविका चालते, ते चांगलं आलेलं पीक हा कुणातरी गोसावी संन्याशाच्या नादाला लागून कापून टाकतो.
तो काही उद्या आपल्याला येऊन अन्नधान्य देणार आहे का? आपला चरितार्थ चालवणार आहे का? आणि त्यावेळेला तो परमेश्वर एवढ्या भक्तीनं त्यांना समजवतोय की तो माझा साक्षात शंकर आहे श्री गुरु, त्यांचा शब्द वृथा जाणार नाही. त्यांनी कापा म्हणलं तरी याला पाठीमागे काहीतरी अर्थ आहे, तेव्हा तुम्ही आडवं येऊ नका. ते जाऊन अधिकाऱ्याकडे विनंती करतात की अहो त्यांना समजून सांगा, शेत चांगलं, पीक आलेलं चांगलं ते कापून टाकायला. ते म्हणजे आम्हाला काय करायचं बाबा, आम्ही सांगितलं समजून, पण ते म्हणतो की तुम्हाला आत्ता हवं आहे का, पेवात धान्य काढून देतो, पण माझ्या काय दारात जी गुरं आहेत ती घेऊन जा, पण मला आडवा यायचं नाही. तुम्हाला काय हवं आहे, तुम्ही राजाचे नोकर तेवढंच फक्त बघा, तुमचा अधिकार फक्त साऱ्यापुरता. आणि म्हणून मी तर काय करू बाबा. आणि मग मी हे सुरू झालं, घरात गोंधळ चालला आहे. काय परीक्षा कठीण असते बघा, आपल्या श्रद्धेची कसोटी असते. हां महाराज दुपारी माध्यान्हीला परत यायच्या वेळेपर्यंत ते सगळं शेत कापून साफ हात जोडून उभा महाराजांची वाट बघत. महाराज येतात, बघतात आणि म्हणतात खरंच कापलंस? विनोद आहे तुझं सांगितले, तू हा निर्धारे कापिले. आणि तो म्हणतो शूद्रही हुशार आहे. तो म्हणतो म्हणे तुमचे वाक्य भले, तेची मज कामधेनू. तुम्ही कापा म्हणून सांगितलं तर ते माझ्याकरता कामधेनूनच सांगितलेलं आहे. कामधेनूचा उद्गार येतो. इतकी अविचल श्रद्धा पाहिल्यानंतर महाराजांना खूप संतोष झाला. तो म्हणतोय की आपले शब्द म्हणजे तर साक्षात ईश्वराची आज्ञा, माझ्याकरता त्याच्या पलीकडे काय असणार. आणि तुम्ही शब्द टाकला त्याची मी अवहेलना करू, हे कसं शक्य होईल. त्यामुळे हाच सर निर्धार तुझ्या मनात आहे तर तुझं किंचितही नुकसान होणार नाही, काळजी करू नकोस. आता काय होतं, सगळे गावातले लोक त्याला नावं ठेवायला लागतात. अहो उभं पीक कापल्यानंतर लोक नावं ठेवतील नाही, आपल्या बुद्धीची पातळीच तेवढी आहे ना. आणि सगळ्यांना हा शूद्र सांगतोय की माझ्या सद्गुरूंनी दिलेला हा शब्द आहे, त्यात बाधा येणार नाही, तुम्ही काळजी करू नका. ते मनुष्यानं दिलेलं वचन नाही, ते शिवस्वरूप आहेत. त्यामुळे त्यांनी दिलेलं वचन जे आहे ते खरं होणार याची मला खात्री आहे. आणि 8 दिवस झाल्यानंतर अचानक मोठं वादळ होतं, अवकाळी पाऊस पडतो आणि इतरांचं तयार होत आलेलं सगळं पीक नासून जातं. म्हणजे जेव्हा कणीस भरतं पीक, ज्वारीचं वगैरे म्हणा, त्याच्यावर जर पाऊस पडला ना तर ते सगळं पीक वाया जातं. म्हणजे द्राक्षाच्या बाबतीत तुम्ही ऐकत असाल की नुकसान झालं, ते घड एकदा लागल्यानंतर पाऊस पडायला नाही पाहिजे, त्यानंतर त्याला वाढ करता असणारा हवामान, आणि हे सगळं पीक नासतं. आणि या शूद्राचं शेत कापलेलं असल्यामुळं इतकं प्रचंड फोफावतं की असं सांगितलं आहे, असं वर्णन केलं आहे की एकेका ताटाला, त्याला ताट म्हणतात ते जे हे असलेलं, एकेका ताटाला 18 फरगड्या, म्हणजे 18 कणसं, एकाला एक कणीस येत. काय मागितलं होतं त्यानं की माझं धनधान्य विपुल व्हावं. काय दिलं? 18. एक कणीस मिळायचे तिथं 18. अहो 100 पटीनं जास्त धान्य झालं. पण किती तो स्वभावानं सज्जन आहे तो पर्वतेश्वर. त्यावेळेला त्याच्या पत्नीला हे सगळं कळलं, त्यावेळेला तिलाही आनंद झाला. त्या दोघांनी येऊन शेतात पूजा केली, महाराजांच्याकडे आले, त्यांची पूजा केली, आनंद झाला त्या सगळ्यांना. घरी आले आणि हे जेव्हा धान्य काढलं त्यावेळेस खूप धान्य पिकलं आहे म्हटल्यानंतर तो राजाच्या अधिकाऱ्यानं म्हणतोय की मी गेल्या वर्षीपेक्षा दुप्पट धान्य देईन असं कबूल केलं होतं, पण आता जे पिकलं आहे ते इतकं अमाप आहे की मी बाकीच्या लोकांचं पिकलं नाही आहे, तर यातलं अर्ध धान्य तुम्ही घ्या आणि ते सगळ्यांना वाटा. आणि राजाचे अधिकारीसुद्धा त्याला म्हणतात की जे आपलं ठरलं होतं, जो ठराव झाला होता त्याप्रमाणेच आम्ही घेणार. अरे अन्यायानं अधर्मानं आम्ही तुझ्याकडून कसं घ्यायचं. त्यामुळं तेही स्वीकार करायला नकार देतं.
मग हा ते जास्तीचं म्हणजे बरंच धान्य मग तिथल्या विप्रांना वगैरे वाटतो, अशी कथा आहे. आता ही वंदन भक्तीसुद्धा खूप म्हणजे अनेक प्रकारच्या भक्ती सांगितल्या गुरुचरित्रातल्या. हा सगळा लोकाचार वाढायला लागलेला आहे आणि यवन राज्य चालू आहे, त्यामुळं यवनाचं भय आता निर्माण झालं आहे. आणि सद्गुरू म्हणतात जसा महिमा वाढेल तसं इथं यवनांचं येणं जाणंसुद्धा सुरू होईल आणि ते येतील माझ्याकडे भक्त म्हणून, पण त्यांचा उपद्रव बाकीच्या शिष्यांना किंवा भक्तांना होणार आहे. म्हणून ते म्हणतात की आता आपण श्रीशैल्य यात्रा करून आणि त्यावेळेला महाराजांनी शिष्यांसह यात्रा केलेली आहे. ज्या रजकाला त्यांनी वर दिलेला आहे तो रजक त्यावेळेला बिदरमध्ये राज्य करतोय. त्याच्या मांडीवर एक स्फोटक म्हणजे एक जखम झाली म्हणा, आवळ येतं वगैरे, तसं बेंड झाला वगैरे अशा प्रकारचं, आणि काही केल्या ते बरं होत नाही. काय आहे की महाराजांनी त्याला सांगितलं आहे की पुढच्या जन्मात मी तुला दर्शन देईन, ते वचन आता पूर्ण करायची वेळ आली आहे. आणि त्याला ती जखम होते, ती बरी होत नाही आहे. तो सगळ्या प्रकारचे औषधं घेतो आहे, उपचार करतो आहे, काय त्याच्या धर्माप्रमाणे सांगितलेले सगळे उपाय होत आहेत, हाकीम येतात सगळं, पण काही फरक पडत नाही. त्याला त्रास होतो, तो राजा आहे. आणि मग तो शेवटी त्या गावातल्या ब्राह्मणांना बोलवून विचारतो आहे की या व्याधीचा काही उपशम असेल तर आता मला सांगा, मला खूप. ते म्हणतात राजा तू यवन, आम्ही ब्राह्मण, आम्ही सांगितलेला उपाय तू कसा करणार? ते म्हणतात तो ते मनात आणू नका, मी जरी यवन असलो तरी मला तुमच्याविषयी आदर आहे हे तर तुम्हाला माहिती आहे. आणि मग ते ब्राह्मण सांगतात की कोणत्या तरी सत्पुरुषाचं दर्शन घे, त्यांना शरण जा, तेच तुझी व्याधी निवारण करतील. आणि मग असे सत्पुरुष कुठं भेटतील तर म्हणतात इथं आपल्या पापविनाश तीर्थावर जा, तिथं एक पापविनाश आहे, तिथं जा, तिथं सत्पुरुष तुला भेटतील. आणि हा पापविनाशावर जातो तर त्यांना एका साधूचं दर्शन घडतं आणि ते सांगतात की तुला जी व्याधी आहे त्याचं निवारण व्हायचं असेल तर तू गाणगापूरला जा, तिथं तुझ्या व्याधीचं निरसन करणारे सत्पुरुष तुला भेटतील. हा तात्काळ सगळी तयारी करतो आणि गाणगापूरला पोहोचतो. गाणगापूरला गेल्यानंतर आता ते सगळं राजवैभव घेऊन तो आला आहे, सगळे येऊन आहे आणि लोक घाबरतात त्याला. लोकांना तो विचारतात की इथं ते सत्पुरुष संत साधू काय म्हणतात तुम्ही, ते आहेत, कुठं आहेत ते? आणि हे ऐकल्यानंतर लोक घाबरतात, कुणी बोलायला तयार होत नाही. त्यावेळेला तो म्हणतो की मी त्यांच्या दर्शनाला आलो आहे, मला सांगा. तर ते म्हणतात की आता संगमावर आहे. हा सगळे बरोबर आलेला लवाजमा तिथंच ठेवतो आणि महाराजांच्या दर्शनाला एकटा जातो. त्याला महाराज दिसतात दुरून आणि तो तिथून नमस्कार करून चालत म्हणजे त्या पालखीतून उतरून तो चालत महाराजांच्या पाशी जातो, नमस्कार करतो आणि महाराज त्याला म्हणतात का रे रजका कोठे असशी? त्याच्या पूर्वजन्मीची आठवण त्याला करून देतात की का रे रजका कोठे असशी, अरे कुठं होतास इतके दिवस तू? आणि मग त्याला सगळ्या पूर्वजन्माच्या स्मृती आठवतात आणि तो महाराजांना विनंती करतो की आपले चरण इतके दिवस का दुरावून ठेवलेत आपण, माझ्या इतके निकट होतात आपण, पण तरीसुद्धा अर्थात ती येण्याची वेळ, भेट होण्याची वेळ आल्याशिवाय काही होत नाही. आणि मग तो संगमावरून महाराजांना गावात घेऊन येतो, सगळं आपलं ते ऐश्वर्य दाखवतो आणि त्यांना विनंती करतो की माझ्या राजवैभवाचं आपण स्वतः येऊन अवलोकन करावं अशी माझी इच्छा आहे. ते म्हणतात तुझ्या नगरात, तू आता यवन राजा, तुझ्या नगरात अनाचार चालतो, धेनू हत्या होतात, नको असलेल्या सगळं काही गोष्टी घडतात. तर तो राजा मुसलमान इतिहासातला कदाचित एकमेव राजा असावा की ज्यानं धेनू हत्येला आणि अशा प्रकारांना बंदी घातलेली त्याच्या कार्यकाळात. आणि तो सगळं हे सांगून महाराजांना म्हणतो की मी हे सगळं बंद करतो, पण आपण तरीही या. आणि मग महाराज म्हणतात की अरे तुझ्या आणि माझ्या गतीत खूप
फरक आहे. तू असं कर, तू तुझ्या गतीनं घोड्यावर वगैरे बसून ये, मी माझ्या गतीनं तिथं जाऊन थांबतो, आपली पापविनाश तीर्थावर भेट होईल. आणि मग महाराज एका क्षणात त्या पापविनाश तीर्थावर जातात. राजा एक दिवसाचं ते घोड्यावरून मजल करत करत तिथंपर्यंत जातो आणि तिथं पापविनाश तीर्थावर त्यांची भेट होते. राजा दरबारात त्यांना घेऊन जातो. त्यावेळेसुद्धा हे 4 शिष्य फक्त महाराजांच्या बरोबर आहेत. आणि मग तिथं महाराजांची पूजा होते. त्याच्या सगळ्या घरातले सगळे लोक त्यांची पूजा करतात. आणि महाराजांना तो म्हणतो की आता या राजउपभोगांचा आता बीट आला आहे, आता आपल्या चरणांची सेवा घडावी असं मला वाटतं. तर ही सेवा मला कशी प्राप्त होईल ते सांगा. तेव्हा ते म्हणतात की आता तू तुझ्या पुत्रांना तुझं राज्य सोपव आणि श्रीशैल्याला ये, तिथं आता तुझी माझी भेट होईल. आणि महाराज परत आल्यानंतर शिष्यांना सांगतात की आता इथे यवनांचा संचार वाढेल आणि याचा उपद्रव आता वाढत जाईल या सगळ्या गोष्टींचा. आणि त्यामुळं मी जर असलो हा उपद्रव टाळता येणार नाही. त्यामुळं आता लौकिक रूपानं का होईना आपण गुप्त व्हावं असा महाराज विचार करतात. आणि शिष्यांना सांगतात की आता यात्रेची तयारी करा, आपल्याला श्रीशैल्य यात्रेला जायचं आहे. लोकांच्या लक्षात येतं की आता महाराजांनी आपला अवतार समाप्त करायचं ठरवलेलं आहे. इतक्या वर्षांचा सहवास आहे, इतकं काही त्यांच्याकडून मिळालेलं आहे लोकांना, आणि ते आहेत हेच एवढं मोठं अभयवचन आहे की ते आता दुरावणार ही कल्पनासुद्धा लोकांना सहन होत नाही आहे. ते विनंती करतायत, प्रार्थना करतायत, त्यांच्या चरणावर मस्तक ठेवतायत. आपल्या केवळ दर्शनानं आमची संकट दूर होतात असं म्हणून त्यांना विनंती करतायत. आणि अशा परिस्थितीमध्ये आम्हाला असं अधांतरी सोडून तुम्ही जाऊ नका ही त्यांची कळकळीची विनंती ऐकल्यानंतर महाराज त्यांची समजूत घालतायत की मी सोडून जातोय असं समजू नका तुम्ही. मी संगमावर नित्य स्नान करून दुपारच्या पूजेला इथं माझी हजेरी असणार आहे. मी माझ्या निर्गुण पादुका इथं आपल्या नित्यसेवेसाठी ठेवून जातोय आणि या पादुका स्वरूपात मी सदैव इथं असेन असं त्यांचं वचन आहे. जे यांची पूजा करतील त्यांची पूजा आम्हाला पोहोचेल असं सुद्धा महाराजांनी त्यावेळेला भक्तांना वचन दिलं आहे. आणि मग त्याप्रमाणे हे भक्त सगळे त्यांचे जे बरोबरचा लोक होते ते महाराजांना निरोप द्यायला निघतात. काही अंतरावर जाऊन ते त्यांना निरोप देतात आणि हे परत येऊन मठात बघतात तर महाराज परत आपल्या जागेवर बसलेले दिसतात त्यांना. त्यांनी जे वचन दिलं होतं की मी इथं नित्य राहणार आहे ते वचन त्यांनी तिथं खरं करून दाखवलं. आणि महाराज आपल्या त्या 4 शिष्यांच्या समवेत श्रीशैल्याला पोचले. तिथं किती कालावधी वगैरे ह्याचा स्पष्ट उल्लेख नसला तरी काही कालावधी महाराजांनी तिथं घातला असा एक अंदाज असा आहे. अशावरून आहे की त्यांचे जे शिष्य होते त्या शिष्यांना त्यांनी सांगितलं होते की आता तुम्ही तीर्थयात्रा करा. आणि ही तीर्थयात्रेचं सगळं सविस्तर वर्णन केल्यानंतर ते म्हणतात की बहुधान्य संवत्सरी आम्ही आता श्रीशैल्यावर असणार आहोत, त्यावेळेला तुम्ही सगळ्यांनी एकत्र तिथे यायचं आहे. म्हणजे त्यांचे जे शिष्य होते ते सगळे त्यावेळेला तिथे एकत्र आलेले असणार असा आपला अंदाज आहे. आणि श्रीशैल्य पर्वताजवळ आल्यानंतर ते शिष्यांना सांगतात की आता मल्लिकार्जुनाशी आम्हाला ऐक्य व्हायचं आहे, तेव्हा एक पुष्पांचं आसन तयार करा. त्या पुष्पांच्या आसनात बसून आम्ही आता मल्लिकार्जुनाशी ऐक्य होण्याकरता पहिलं तीराला जाणार आहोत. शिष्यांनी वेगवेगळ्या प्रकारची फुलं आणली आहेत, पानं आणली आहेत, त्याचं एक आसन तयार केलं. महाराजांना पुन्हा पुन्हा करणेनं ते प्रार्थना करतायत, विनंती करतायत, नमस्कार करतायत. डोळ्यातून अश्रुधारा वाहत आहेत त्यांच्या की जे परमसुख निधान आपल्याला लाभलं होतं, ज्याच्या केवळ स्मरणानं आपली सगळी संकटं नाहीशी होत होती, ज्यांच्या दर्शनानं सगळं दुःख हरण होत होतं, तो अमृत कुंभात आपल्या हातातून जातोय असं त्यांना वाटायला लागलं. पण महाराज त्यांना अभय देतात आणि म्हणतात की मी गेलोय असं समजू नका, मी सदैव तुमच्यासोबत आहे.
माझं केवळ स्मरण करा. श्रद्धेनं केलेलं तुम्ही केलेलं स्मरण हे माझ्यापर्यंत पोहोचणार आहे. हे केलेलं पुष्पांचं आसन त्यांनी पात्रात ठेवलं. महाराज त्याच्यावर बसले आणि पाहता पाहता ते प्रवाहाबरोबर पुढे गेलेले. तेवढ्यात एक नावाडी तिकडून आला आणि तो म्हणाला, अहो तुम्ही त्या गेलेल्या महाराजांच्यासाठी आला होतात ना, तुम्हाला त्यांनी थांबायला सांगितलं आहे, कारण 4 प्रसाद पुष्प या प्रवाहात येतील आणि ती तुम्ही 4 जण घ्या म्हणून त्यांनी मला निरोप दिला आहे. सुवर्ण पादुका त्यांच्या पायात होत्या आणि ते पुढे निघाले होते. मला सांगितलं म्हणून आत्ता ती पुष्प येतील आणि मग ती प्रसाद पुष्प वाहत आली. ती या 4 शिष्यांनी घेतली आणि हे परत सगळेजण गाणगापूरला आलेले. महाराजांचा या सगळ्यांच्यावर जसा आशीर्वाद होता, जशी कृपा त्यांच्यावर होती, जसा लोभ त्यांच्यावर होता, जशी त्यांची संकट सगळ्यांची भक्तांची त्यांनी हरण केली, तीच कृपा तोच आशीर्वाद आपल्या सगळ्यांच्यावर असावा अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करूयात. आज आपण थांबूयात. खरं तर मी पहिल्यांदाच सांगितलं की मी फार अल्पमती आहे आणि गुरुचरित्र सांगण्याच्या बाबतीत तर माझा अधिकार आहे का नाही असं सुद्धा मला शंका होती. पण काय असतं की एखाद्या जागेचा गुण असतो आणि त्यामुळं एखादी गोष्ट चांगली वाटते. जर काही ह्यात चांगलं वाटलं असेल तर त्याचं कारण वेगळं आहे हेही सांगा. एकतर सद्गुरूंचे हा आशीर्वाद, त्यांची परवानगी आहे, हा एक भाग आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की आपण गोध्रा हत्याकांड हे नाव ऐकलं असेल तर हे गोध्रा गुजरातमध्ये आहे. त्याच्याजवळ दाहोद नावाचं एक गाव आहे. या भूमीचं महत्त्व काय ते सांगतो तुम्हाला. या दाहोद या नावाचं जे गाव आहे, श्रावणबाळ जेव्हा त्यांच्या आईवडिलांना घेऊन यात्रेला निघाला होता त्यावेळेला या दाहोद गावाजवळ तो आला आणि एका झाडाखाली, आता दुपारची वेळ आहे, थोडीशी विश्रांती घेऊ थांबू म्हणून त्यानं आईवडिलांनी टेकवलं आणि बसला. आणि त्याच्या मनात यायला लागलं की काय आपलं सगळं आयुष्य वाया चाललं, किती दिवस आता ह्याने आयुष्य ह्यांचं उपभोगलं, आता आपलंही आयुष्य हे उपभोगायला लागले. म्हणजे खरं तर अपेक्षा अशी की यांनी मला म्हणावं की श्रावणबाळा किती करतोस आता तू, हे बस आता आमच्या या तीर्थयात्रा झाल्या, बस झालं, तुलाही त्रास नको, आताही जरा लग्न कर, संसार कर, काय जे असेल तर तुझं बघ, तुझाही वंश वाढू दे. पण हे तर नावच नाही. हे ह्या यात्रेला गेली की पुढची यात्रा सांगतात, त्या यात्रेला गेली की त्याच्या पुढची सांगतात, सुटकाच नाही. हे काही खरं नाही. तो ते डोक्यात बसतं त्याच्या. जातो आईवडिलांजवळ म्हणतो, तुम्ही तुमचं फक्त स्वतःचा स्वार्थ बघताय आणि माझ्याकडे तुमचं लक्ष नाही आहे. मी तुमचा पुत्र म्हणून तुमचं कर्तव्य केलं, पण आईवडील म्हणून तुम्ही तुमचं पुत्र कर्तव्य पूर्ण करताय का याचा विचार कधी केलात का तुम्ही. माझं विवाह व्हावा, मला संतती व्हावी, माझा वंश पुढे चालावा, तो तुमचाच वंश आहे, पण त्याची काय अपेक्षा तुम्हाला नाही. आणि तुम्ही ही यात्रा झाली की ती, अरे पंढरपूरला झालं, मग गाणगापूर राहिलं, ते हे राहिलं, ते आरामात चाललं, दोघं बसताय पुढं पाठीमागं माझ्या खांद्यावर, मी आपलं पाणी दे, चहा जेवण दे, हे दे ते दे, आरामात चाललं. म्हणून आता असं करा, तू इथलं पुढचं तुमची यात्रा तुम्ही बघा, मी आता ह्याच्या पुढं तुम्हाला नेणार नाही, तुमची सोय परमेश्वरावर, तो काय करायचं का रे, एवढी यात्रा केल्याचं पुण्य आलं ना, त्याच्यावर काय पुढची होईल, आता मी चाललो म्हणले का. म्हणून आई वडील, त्याचे वडील खूप हुशार होते, विद्वान होते. त्यांनी काही प्रत्युत्तर आता काय उत्तर तरी काय देणार ना, जे खरं तेच तो बोलला. त्यांनी श्रावणबाळाला म्हणले की बाळा तुझं खरं आहे, म्हणजे आम्ही स्वार्थी झालो, म्हणजे स्वार्थामुळं आमच्या डोळ्यासमोर हे पडदा आला असं समज. पण अरे आमची अशी विकल अवस्था आहे आणि तुझ्या सुखासीनतेच्या प्रवासामुळं आम्हाला अशी सवय पण लागली आहे देहाला की आता आम्हाला खरं तर प्रवास करणं होणार नाही. पण एक शेवटचं काम आमच्यासाठी तू कर की या पुढच्या गावात एक धर्मशाळा आहे, तिथं फक्त आम्हाला नेऊन सोड. आम्हाला तिथंपर्यंत जाणंसुद्धा आता शक्य नाही, तिथंपर्यंत फक्त नेऊन सोड. तिथं आमचं काय आयुष्याचं व्हायचं ते होऊ दे, पण निदान एक आसरा तरी मिळेल. असं कुठेतरी जंगलात सोडून जाऊ नकोस. श्रावण जाऊ दे आता किती, आपण नाहीतर जाता जाता तिथं सोडायचं आणि पुढं जायचं आहे, काय हरकत आहे, ठीक आहे म्हणतो, काय हरकत नाही, पण परत काही सांगू नका, नाही म्हणतो, काय हरकत नाही. खांद्यावर तो घेतो आणि त्या धर्मशाळेत जातो. धर्मशाळेत त्यांना टेकवल्यानंतर श्रावणाच्या लक्षात येतं की आपण किती अपशब्द बोललो, काय कठोर रचना केली
आणि ज्या आईवडिलांची सेवा परमेश्वर समान मारून आपण सुरू केली ती अशी संपावी, हे योग्य नाही म्हणतात. तो त्याच्या मनात पश्चातापाची विचार यायला लागतं. इतक्या चुकीनं आणि इतकं अभद्र आपण भाषण त्यांच्याशी केलं की आपल्या पुत्रधर्माला ते साजेसं नाहीच नाही, पण ही झालेली चूक आता क्षमा करण्याची योग्यतेची सुद्धा नाही. तेव्हा यांची उरलेली यात्रा पूर्ण करावी आणि मग काय आपण मुक्त व्हावं असा त्याने विचार केला. तो परत गेला वडिलांच्या जवळ, आईवडिलांना नमस्कार केला आणि म्हणला की काय स्वार्थामुळं असेल काय जे असेल, पण माझ्या मनात जे विचार आले ते वाईट होते हे मला आता पटलं, म्हणजे माझ्या मनात आलं. आणि जर आपल्याला राग आला असेल किंवा मी काही आपल्याला बोललोच आहे अभद्र, पण त्याचे आता तुम्ही शेवटी आईवडील आहेत, तुम्ही नाही तर कोण क्षमा करणार मला, तेव्हा मला क्षमा करा. मी तुमची सगळी यात्रा आणि माझं जीवन सगळं तुमच्या यात्रेसाठीच आहे. तेव्हा ते वडील त्याला म्हणतात की अरे बाळा, तू जे म्हणतोस ते अगदी सत्य आहे आणि तू हे करणार होतास हेही खरं आहे, कारण ज्या जागेवर तू आम्हाला ठेवलं होतंस ती भूमी इतकी अपवित्र होती की तुझ्या मनात तसे दुष्ट विचार येणारच होते. मी तिथून फक्त पुढं आणून आम्हाला सोड एवढ्यासाठी म्हणलो की ती दुर्बुद्धी तुझी नाहीशी व्हावी, तू चांगल्या भूमीत आलास, तुझे विचार पालटले. तसं या देवभूमीत मी बसलो आणि म्हणून मला एवढं काही 4 गोष्टी तुम्हाला सांगता आल्या. जर आवडल्या असतील तर, जर काही चुकलं असेल तर आज तुमची सगळ्यांची क्षमा मागतो, मला क्षमा करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.